होऊन जाईल कॅमेरा. सर आपण आता लाईव्ह आहोत. सर्व पत्रकार बंधूंचं आणि भगिनींचं या ठिकाणी स्वागत आहे. प्रदेश काँग्रेसतर्फे आयोजित या पत्रकार परिषदेला आपण सगळेजण आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलात त्याबद्दल धन्यवाद. आणि आज आपल्याला राज्याचे काँग्रेसचे आमचे ज्येष्ठ सहकारी आणि महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख साहेब संबोधित करणार आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या संबोधनाला सुरुवात करावी. नमस्कार, अमित विलासराव देशमुख बोलतोय. मी सर्वप्रथम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी मला माध्यमांशी संवाद साधण्याची ही संधी उपलब्ध करून दिली. महाराष्ट्राचे प्रांताध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांच्या आणि आज मी आपल्याशी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी या माध्यमातून साधावा, त्यामुळे मी आज आपल्या सगळ्यांशी या ठिकाणी संवाद साधतोय. मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माध्यम समन्वय श्रीनिवास इक्कड यांचाही हे सगळं आयोजन केल्याबद्दल आभारी आहे. आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माझे स्नेही प्रवक्ता सचिन सावंतजी याचं संयोजन या ठिकाणी करतायत, त्याबद्दल मी त्यांचेही मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे आणि काँग्रेस पक्षानं महाराष्ट्र विकास आघाडीच्या या मंत्रिमंडळामध्ये मला वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून जिम्मेदारी दिली. आणि आज कोविड-19 व्हायरस हा लढा जो जगभर सुरू आहे, या संदर्भाने वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून आपली भूमिका आणि संवाद साधण्यासाठी मी आपल्या पुढे आलेलो आहे. आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्र शासन कोविड-19 व्हायरस विरुद्ध लढ्यामध्ये अतिशय आक्रमक आणि अग्रेसर आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांनी सुरुवातीपासून आक्रमक आणि अग्रेसर अशी भूमिका स्वीकारलेली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारजी यांनी देखील कोविड-19 व्हायरस या विरुद्ध जो लढा सुरू आहे, या लढ्यामध्ये महाराष्ट्र शासन कुठल्याही स्थितीमध्ये कमी पडणार नाही याची दक्षता सुरुवातीपासून त्यांनी घेतलेली. आमचे नेते आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरातजी यांनी आम्हाला सातत्यानं कोविड व्हायरस कल्पना आहे काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये सामान्य माणसाला कोविड-19ची होणार नाही यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यामध्ये पुढाकाराने कार्यरत आहे. आणि महाराष्ट्रामध्ये
सुद्धा काँग्रेस पक्ष हा कोविड-19 व्हायरस जरा अनम्यूट कर. सर यू आर नॉट ऑडियोबल. ऑडिओ सचिन- बिलकुल ऐकू येत नाहीये सचिनजी. सचिन सर हो हो ऑडिओ भैया आपला आवाज थोडासा हे आहे. एक मिनिट. व्हिज्युअल तर दिसतच नाहीये स्क्रीनवर, Visual, पण ऑडिओ हाँ, पण आता प्रॉब्लेम झालाय. विजुअल एक मिनिट और ऑडियो भी नहीं आ रहा है. एक मिनिट प्रॉब्लेम दिसतोय ते. काय झालं, काय अडचण आहे? त्यांच्याकडे इंटरनेट खूप स्लो आहे, त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. भैया इंटरनेट स्लो आहे का आपल्याकडे? नाही, आमच्याकडे ठीक आहे. फोन आला का आपल्याला? हो, पण माझं असं एक रोहन, माझं असं मत आहे की पहिल्यांदा आपण व्हिडिओ बंद करून टाकू. साहेब लाईव्ह आहे. चालेल. ठीक आहे का? हो चालू कर. आवाज येतोय? हो येतोय. डोंट. हो येतोय तुमचा आवाज. आता ठीक आहे ना? आपल्याकडे इंटरनेट थोडं स्लो आहे साहेब, त्याच्यामुळे. आता आम्ही आणलंय ते, म्हणजे आता ठीक आहे का? हो थोडा येतोय अजून. बँडविथ लो आहे. बँडविथ लो आहे तुमची. बँडविथ लो असल्यामुळे तुमचा व्हिडिओ पॉज होऊन मध्येच पॉज होतोय आणि पिक्सेलेट होतोय. नाही, आता आला असेल तर वी कॅन स्टार्ट. Yes, you can. येस. तर काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामध्ये सुद्धा अग्रेसर भूमिका कोविड-19 व्हायरस विरुद्ध घेतो, हे आपण सगळे पाहत आहे. मला हे आपल्याला सांगितलं पाहिजे की महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाअंतर्गत वैद्यकीय शिक्षण या अंतर्गत सुरू असलेली वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अतिविशेष सर्वोपचार रुग्णालय, याचं जाळं महाराष्ट्रभर विणलेलं आहे, याची कल्पना अभ्यास करणं आहे. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत वैद्यकीय शिक्षण या अंतर्गत कार्यरत असलेली सगळी व्यवस्था तत्परतेनं सेवा पुरवते. कोविड-19 हॉस्पिटल्स, कोविड-19 सेंटर्स, कोविड-19 टेस्टिंग लॅब्स, कोविड-19 फीवर क्लिनिक्स, याचं जाळं अगदी विक्रमी काळामध्ये विणण्याचं काम यशस्वीरित्या आपल्याला करता आलं. मला आपल्याला म्हणजे सांगायला हरकत नाही, कोविड-19 व्हायरस हे साधारणतः जेव्हा आपल्या पुढं संकट म्हणून उभं राहिलं, तेव्हा महाराष्ट्रामध्ये 4 टेस्टिंग लॅब्स होते. आणि जेव्हा आपल्याला हे लक्षात आलं की टेस्टिंग लॅब्सची संख्या ही वाढली पाहिजे आणि टेस्टिंगची क्षमता वाढली पाहिजे आणि टेस्टिंग करणं किती आवश्यक आहे हे लक्षात घेऊन आम्ही कामाला लागलो. आणि आज मी आपल्याशी बोलत असताना या महाराष्ट्रामध्ये 40हून अधिक शासकीय आणि खासगी या कोविड-19 व्हायरस टेस्टिंग लॅब्स या कार्यान्वित आहेत. महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत कोविड-19 टेस्ट या 1 लाखाहून अधिक करण्यामध्ये महाराष्ट्र देशामध्ये सगळ्यात पुढे राहिलेला आहे. या सगळ्याच रुग्णालयामध्ये शेकडो हजारो जे एसिम्प्टोमॅटिक सिम्प्टोमॅटिक रुग्ण आहेत त्यांच्या चाचण्या होतात, तपासण्या होतात. मग कोविड पॉझिटिव्ह, कोविड नेगेटिव्ह, आपल्याला ही कल्पना आहे की ट्रॅव्हल हिस्ट्री, कॉन्टॅक्ट हिस्ट्री, या सगळ्या उपाययोजना या लढ्यामध्ये आपण सुरुवातीपासून केलेल्या आहेत. आणि हे सगळे आमचे जे फ्रंटलाईन वर्कर्स आहेत, डॉक्टर, नर्स, मेडिक्स,
पॅरामेडिक्स, टेक्निशियन्स, ह्या सगळ्यांनीच आपला जीव हातात घेऊन या लढ्यामध्ये त्यांनी कामगिरी केलेली आहे. त्याचबरोबर तुम्हाला कल्पना आहे की पोलीस, स्वच्छता कर्मचारी, पाणी पुरवठ्याचे कर्मचारी, वीज कर्मचारी, अत्यावश्यक सेवा, या सगळ्यांनीच आपली भूमिका यामध्ये अतिशय जिम्मेदारीनं आणि चांगल्या तऱ्हेनं पार पाडलेली आहे. या सगळ्या रुग्णालयामध्ये ही रुग्णालय आणखी आपल्याला कोविड-19 व्हायरस या लढ्यामध्ये आवश्यक यंत्रसामुग्री सकट ही या लढ्यामध्ये अधिक सक्षम कशी करता येतील यासाठी सुद्धा प्रयत्न हे सुरुवातीपासून झाले. आणि आज आपल्याला कल्पना आहे नागपूरमध्ये, मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, लातूरमध्ये, नाशिकमध्ये, अमरावतीमध्ये, यवतमाळमध्ये, सोलापूरमध्ये अनेक जिल्ह्यांची मला नावं घेता येतील. या सगळ्याच जिल्ह्यांमध्ये सुसज्ज अशी कोविड-19 हॉस्पिटल्स, सर्व यंत्रसामुग्री, साहित्य आणि आमचे हेल्थ वर्कर्स हे तत्परतेनं सेवा देत आहेत. यामध्ये महाराष्ट्रामध्ये अजूनही कोविड-19 व्हायरस बहुतांश ठिकाणी नियंत्रणामध्ये आहे. मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूर, औरंगाबाद, धुळे, ठाणे या परिसरामध्ये चिंता आहे, नाही असं नाही. तर तिथं देखील ज्या उपाययोजना करणं आवश्यक आहे त्या सगळ्या उपाययोजना करणं हे तत्परतेनं सुरू आहे. आपल्याला ही कल्पना असेल की महाराष्ट्राची तुलना आपण भारताशी किंवा जगाशी जरी केली तरी या लढ्यामध्ये भारतानं, महाराष्ट्रानं वेळीच पावलं उचलली असल्यामुळं हा रुग्णांचा आकडा जो आहे तो अजूनही तेवढा नाहीये जेवढा इतर देशांमध्ये आता आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून हे आपण समजून घेतलं पाहिजे की हा कोविड-19 व्हायरस अतिशय अनप्रेडिक्टेबल आहे. याची लागण एवढी झपाट्यानं पसरते की याची कल्पना देखील आपण करू शकत नाही. आणि म्हणूनच शासनानं आणि वैद्यकीय शिक्षण विभागानं नेहमीच जनतेला ही आव्हानं केलेली आहेत की कोविड-19 व्हायरस या लागणचे जे काही आपल्यामध्ये लक्षणं आपल्याला जर जाणवली तर तातडीनं तुम्ही डॉक्टरना संपर्क केला पाहिजे किंवा रुग्णालयामध्ये संपर्क केला पाहिजे. माझा अलीकडचा आता असा अनुभव आहे की ज्या ठिकाणी हे संपर्क तातडीनं होत नाहीत तिथं हा प्रादुर्भाव अधिक वाढताना मला दिसतोय. जिथे वेळीच लक्षणं आढळल्यानंतर आपण डॉक्टरांकडे किंवा रुग्णालयामध्ये जर गेलो एक तर त्याचा प्रसार होण्यापासून आपण थांबवू शकतो आणि जे अगोदर रुग्णालयामध्ये येतात ते बरे होऊनही बाहेर लवकर घरी परत येतात हे देखील आपण पाहिले. म्हणून आपल्या माध्यमातून सुद्धा हा एक संदेश मला सगळ्यांना द्यावासा वाटतो की आपण याला अतिशय गांभीर्यानं घेण्याची गरज आहे. घाबरून जाण्याचं काही कारण नाही. आणि एक सामाजिक दडपण जे आहे की मला कोविड-19 व्हायरस झाला आहे हे मी इतरांना कसं सांगायचं, हे जे काही सामाजिक दडपण जे आडेकाणा येत आहे यापासून सुद्धा मला असं वाटतं की तसा काही वैचारिक गोंधळ आपल्या डोक्यामध्ये कोणीही आणण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. कारण कोविड-19 व्हायरस ही एक साथ आहे आणि अनेक साथी मागे आपण पाहिलेल्या आहेत. त्याच्यावर इलाजही झालेले आहेत, वॅक्सिन तयार झालेले आहेत
औषधं तयार झालेली आहेत. पण कोविड-19 व्हायरस या संदर्भाने जोपर्यंत निर्णायक औषध किंवा वॅक्सिन हे याचा शोध लागत नाही तोपर्यंत आपल्याला सगळ्यांनाच यापासनं सावध राहावं लागेल, सतर्क राहावं लागेल आणि आपला बचाव हा आपल्याला करावा लागेल. मी आणखी एक बाब आपल्याला या ठिकाणी मला सांगावीशी वाटते की आता या सगळ्या सरकारी रुग्णालयांमध्ये मग हे या तपासण्या, चाचण्या, उपचार, मग उपचारादरम्यान जे अन्न दिलं जाईल आणि औषधं दिली जातील, ही सगळी आता कोविड-19 व्हायरस या संदर्भाने मोफत दिली जाते. हे महाराष्ट्र सरकारनं निर्णय केलेला आहे. वैद्यकीय शिक्षण विभागानं हा निर्णय केलेला आहे. कारण अर्थचक्र आपलं थांबलंय. उत्पन्नाची साधनं आणि स्त्रोत आता ही नाहीशी होत चालली आहेत अनेकांसाठी. जोपर्यंत हे अर्थचक्र पूर्ववत सुरू होत नाही तोपर्यंत या अडचणींना सामान्य माणसाला तोंड द्यावं लागत असल्यामुळं हा जो काही खर्च आहे, वैद्यकीय खर्च या कोविड-19 व्हायरस याच्या प्रादुर्भावामुळे किंवा लागणीमुळे होणारा हा सगळा खर्च किंवा हे ओझं महाराष्ट्र शासनानं उचलण्याचं ठरवलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्र शासनात एक हा चांगला निर्णय आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या पुढाकाराने हा आपल्या राज्यामध्ये झाला. त्याचबरोबर अनेक आकडे आता मुंबईमध्ये आकडा एवढा होईल, पुण्यामध्ये आकडा तेवढा होईल अशा चर्चा साधारणतः आपल्याला ऐकायला मिळतात. त्यामुळे त्या संदर्भाने सुद्धा मला आपल्याला हे सांगावं असं वाटतं की आकडा तेवढा मुंबईमध्ये 6 लाखावर जाईल आणि पुण्यामध्ये लाखावर जाईल वगैरे असं काही आकडे आम्ही ऐकतोय, वाचतोय, पाहतोय. पण तसं काही होईल असं मला वाटत नाही, किंवा तसं काही होणार नाही अशी माझी आशा आहे. पण काही प्रश्न असेही उपस्थित केले जातात की असं झालंच तर मग शासनाची तयारी काय आहे. त्यामुळं या संदर्भाने मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की ज्या ज्या काही या लढ्यामध्ये अडचणी येतील त्या सगळ्या अडचणींवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासन पूर्ण तयारीनिशी तत्पर आहे. एवढं मला आपल्याला या निमित्तानं सांगावंसं वाटतं. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राचे जे सगळे पालकमंत्री आहेत ते या सगळ्याच परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहेत. सारं नियंत्रण ते अतिशय तत्परतेनं त्या ठिकाणी करत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी, उपमुख्यमंत्री अजित पवारजी आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरातजी यांनी नेहमीच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठे काय चाललंय याची इत्थंभूत माहिती ते वेळोवेळी घेत असतात. आणि मग केंद्राबरोबर बोलणं असेल, राज्यामध्ये या सगळ्या मंत्रालयांमध्ये समन्वय साधून ज्या काही बाबी सामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी करणं आवश्यक आहे त्यामध्ये ते 24 तास कार्यरत आहेत. हे सगळं करत असताना इतर ज्या बाबी आहेत, पाणी पुरवठा आहे, स्वच्छता आहे, वीज पुरवठा आहे, शेतीची कामं आहेत, बाजारपेठा आहेत, औषधांची दुकानं आहेत, पुन्हा साधारणतः ह्या ज्या काही वस्तू ज्या सामान्य माणसाला दैनंदिन जीवनामध्ये उपयोगात असतात त्याचा पुरवठा करणं आहे. ह्या सगळ्याच बाबीमध्ये सगळे कार्यरत आहेत. आणि आहे काळ अडचणीचा आहे, नाकारता येत नाही. पण हे असं संकट आहे कुणीही विचार केला नव्हता
की अशा संकटाला सुद्धा या जगाला तोंड द्यावं लागेल. पण संकट आहे हे सत्य आहे आणि या संकटावर मात करण्यासाठी आपल्याला सगळ्यांनाच तत्परतेनं कार्य करावं लागेल आणि ते कार्य सुरू आहे. एवढं या निमित्तानं मला आपल्याला सांगावंसं वाटतं. डॉक्टरांची, नर्सची, मेडिक्स, पॅरामेडिक्स, टेक्निशियन्स, वॉर्ड बॉय या सगळ्यांची जी चिंता आपल्या सगळ्यांना आहे, मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की माझं या सगळ्या रुग्णालयामध्ये हे जे सगळे, ज्याला आपण हेल्थ वर्कर्स म्हणतो किंवा कोविड वॉरियर्स म्हणतो, या सगळ्यांची आम्ही अधिक काळजी घेतोय. त्यांच्या अडचणी सुद्धा वेळोवेळी समजून घेऊन मार्ग काढण्यासंदर्भामध्ये सुद्धा आम्ही पावलं उचलतोय आणि या निमित्तानं त्यांचे मला विशेष आभार मानण्याविषयी वाटतात. कारण या सगळ्या लढ्यामध्ये खऱ्या अर्थानं जर कोणी हिरो असेल तर हे सगळे आहे. आणि त्यांचं जेवढं कौतुक करावं, जेवढे आभार मानावे, जेवढे ऋण व्यक्त करावेत तेवढे कमी असणार आहेत. आणि या सगळ्याच अनुभवातनं आपण सगळेच खूप काही शिकलेले आहोत आणि या अनुभवातल्या या शिकवणीमधून साधारणतः हे जे सगळे फ्रंटलाईन वॉरियर्स आहेत यांच्याबद्दल आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये आदरभाव हा उंचावलेला आहे आणि मला खात्री आहे की तो कायम राहील. याबाबत माझ्या मनामध्ये कसलीही शंका नाही. त्यामुळं मला असं वाटतं की काही मोजक्या शब्दामध्ये महाराष्ट्र शासनाच्या आणि वैद्यकीय शिक्षण खात्याच्या कामकाजासंदर्भामध्ये आपल्याला आज या क्षणी मला अवगत करता आलं, याचं मला समाधान आहे. काय चाललंय साधारणतः याची कल्पना आपल्या सगळ्यांना आहेच, कारण सुरुवातीपासून आपण हे सगळं बारकाईनं निरीक्षण पत्रकार म्हणून हे केलेलं आहे आणि यापुढेही आपल्याही सूचना नेमकं जमिनीवर काय चाललंय ही जी काही माहिती आपल्याकडनं आम्हाला येत असते ही महत्वाची ठरते. आपणही शक्य तेवढं घरी राहूनच काम करावं अशी आपल्यालाही कळकळीची मी विनंती करेन. आता ही जी काही माध्यमं डिजिटल स्वरूप धारण करतायत याचा अधिक उपयोग आपण करावा. आपण आपली काळजी घ्या, आपल्या परिवारातल्या सगळ्या सदस्यांची काळजी घ्या. शेजारी पाजारी जो काही आपल्याला जनजागृती आपल्या माध्यमातून करता येते ती करा. मी पुन्हा एकदा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांचे आभार व्यक्त करतो आणि आता प्रश्न उत्तरासाठी ही साधारणतः ऑनलाईन प्रेस कॉन्फरन्स खुली करतो. धन्यवाद. मयुरेश गणपती मिरर नावला प्रश्न विचारायचा आहे. मयुरेश, आपला प्रश्न काय? अपन अनम्यूट करा स्वतःला. अमित जी, आवाज आ रही है आपको? आ रही है। अमित जी, मेरा छोटे दो सवाल है। पहला सवाल यह है कि आपने पैरामेडिक और डॉक्टर्स के बारे में अभी कहा, लेकिन सरकार की तरफ से अभी भी कोई ऐसा डेटा जारी नहीं किया गया कि कितने डॉक्टर्स, कितने मेडिकल सर्विस में ये काम करने वाले पैरामेडिक्स हो या नर्सेस हो ये कोविड पॉजिटिव है। और दूसरा सवाल जोन्स को लेके है कि महाराष्ट्र सरकार के पास बाकी की सरकारों की तरह एग्जैक्ट जोन उन्होंने पब्लिक नहीं किए है कि कौन से रेड जोन है, कौन से ग्रीन जोन है। हालांकि बाकी की सरकारें जो है, बाकी के राज्य जो है वो डेली उसको अपडेट करते हैं। तो ये दो छोटे सवाल है। आपने जो पहला सवाल किया कि महाराष्ट्र सरकार में काम आ रही है मेरी? हाँ बिल्कुल आ रही है आपकी आवाज। महाराष्ट्र सरकार में काम करने वाले हेल्थ वर्कर्स, इनमें से कितने कोविड पॉजिटिव हैं, यह आंकड़ा सरकार ने जारी नहीं किया, ऐसा आप जी।
तो मैं इस बारे में इतना कहना चाहूंगा कि गवर्नमेंट ऑफ इंडिया, गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, ICMR एंड DMER, इनके कुछ प्रोटोकॉल्स हैं. हम कोविड-19 हॉस्पिटल्स में जो हेल्थ वर्कर्स काम कर रहे हैं, पीरियोडिकली उनकी टेस्ट हम करते हैं और फिर उनकी जो ड्यूटीज है वो एक प्रोटोकॉल के तहत उनको दी जाती है. उसमें जैसे कोई 14 दिन तक कोविड-19 हॉस्पिटल में अगर काम करता है तो 14 दिन के बाद उसको क्वारंटीन किया जाता है क्योंकि वो एक्सपोज हुआ है. और ये सारे प्रोटोकॉल्स गवर्नमेंट ऑफ इंडिया, ICMR, DMER, मेडिकल एजुकेशन, हेल्थ डिपार्टमेंट के हैं. मुझे ऐसा लगता है कि उन प्रोटोकॉल के तहत ये काम हो रहे हैं. और अगर आपका सीधा सवाल ये है कि सरकारी डॉक्टर, नर्स ये कितने कोविड पॉजिटिव हैं या नेगेटिव है, इसके बारे में मैं हमारे DMR के जो डायरेक्टर्स हैं, मैं उनसे बात करके इसमें क्या और हम मालूमात आपको दे सकते हैं, वो जल्द से जल्द आपको दी जाएगी. So I have two questions. दूसरा सवाल ये था आपका, दूसरा एक सवाल था आपका. जी सर, दूसरा सवाल मेरा ये था कि महाराष्ट्र सरकार ने बाकी के स्टेट्स की तरह डिक्लेयर नहीं किया है कि कितने ग्रीन जोन है, कितने रेड जोन है या कितने ऑरेंज जोन है. उन्होंने कहा है कि हमने डिस्ट्रिक्ट लेवल पे ये छोड़ा है. महाराष्ट्र सरकार ने ये रेड, ऑरेंज, ग्रीन जोन्स डिक्लेयर किए हुए हैं. मुझे ऐसा लगता है कि वो मालूमात मैं आपको भिजवा सकता हूँ. मेरे दो सवाल हैं अमित जी. एक मिनिट मी सगळ्यांना संधी देतो. यामध्ये सगळ्यांची एक म्हणजे ज्यांनी रिक्वेस्ट केली त्यांना पहिल्यांदा घेऊ द्या. पार्थ, इंडियन एक्सप्रेस. पार्थ आहेत का? Sir, can you hear me? Sir, can you hear me? Yes. Sir, my question is regarding the availability of test kits and PPE and N95 mask. Some of the neighboring states have already flagged about the unavailability of kits. What is the situation in Maharashtra? As far as COVID-19 test kits is concerned, medical education department and all the hospitals run under medical education department have enough kits, enough protective gear, and protective gear which consists of personal protective equipment, N95 mask, 3-layered surgical mask, surgical gloves, etc., etc. And we also have, so there is nothing to worry as far as Maharashtra is concerned. Yes, when you increase the number of tests, you need more test kits. The demand has been registered with the Government of India and ICMR. I think there is a protocol that these kits are being sent by Government of India and ICMR. Production of these kits have to be enhanced. Which is being done is what I have been told, but I guess we are okay for now, and if the numbers increase, we have to be geared up for more equipment, more kits, more gear. I think we are working on that, so there is nothing to worry. अतुल कुलकर्णी, लोकमत. आपला आवाज अनम्यूट करा रोहन. आवाज येतोय माझा? दीपक बातुसे बोलतोय. हा नमस्कार, अतुल कुलकर्णी बोलतोय. आवाज येतोय? हो येतो. नमस्कार, बोला. नमस्कार. दोन विषय आहेत. एक तर पीपी किट बद्दल सातत्याने ओरड होतीये की आम्हाला मिळत नाहीत. 8-8 तास तो ड्रेस घालून डॉक्टरना, नर्सेसना काम करावं लागतं. त्याच्यात त्यांना पाणी प्यायला जाता येत नाही की लघवीला जाता येत नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की किमान 4 तासाला आम्हाला बदलता येईल अशी सोय केली पाहिजे, पण पीपी किट पुरेसे नाहीत. मुळात या सगळ्या याच्यामध्ये तेच जास्त महत्वाचं आहे. खाजगी डॉक्टर देखील जोपर्यंत त्यांच्याकडे येणारा पेशंट कोविडचा आहे की नाही कळत नाही, तोपर्यंत ते बिना पीपी किटचं किंवा N95 मास्कचं कसं राहतील या गोष्टीचा तुटवडा आहे.
तर याविषयी कोणीच स्पष्ट सांगत नाहीये की आपल्याकडे किती पीपी किट आहेत, किती N95 मास्क आहेत. आणि ही गोष्ट रोजच्या रोज आपण जसे कोरोनाचे पेशंट जाहीर करतो तसा हा स्टॉक देखील रोजच्या रोज सांगितला गेला पाहिजे असं आपल्याला वाटतं का? या संदर्भामध्ये तुम्ही जो पहिला मुद्दा मांडलेला आहे की पीपीई किट याचा उपयोग कोणी करावा आणि तो किती वेळ करावा, मला असं वाटतं की या संदर्भामध्ये काही मार्गदर्शक सूचना या ICMR कडनं आलेल्या आहेत आणि त्या मार्गदर्शक सूचनांनुसारच आपल्याला पीपीई किटचा उपयोग करता येतो. ही बाब खरी आहे की साधारणतः 6 ते 8 तास त्या डॉक्टरना पीपीई किट घालून कार्यरत राहावं लागतं आणि ते अतिशय अवघड आहे. याबद्दल कोणाचाही दुमत असण्याचं काही कारण नाही. पण 6 तास किंवा 8 तास ते त्यांनी काम केल्यानंतर ते पीपीई किट अगदी मग ते टाकून द्यावं लागतं आणि मग त्याची विल्हेवाट लावावी लागते. पीपीई किटच्या संदर्भामध्ये सुद्धा आता एखाद्या रुग्णालयामध्ये इतर डॉक्टर जे आहेत जे COVID-19 रुग्णांच्या तपासण्या किंवा त्यांचा उपचार करत नाहीत त्यांच्याकडनंही मागणी कधी कधी होते किंवा आम्हालाही पीपीई किट त्यांनी द्यावं. पण मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की हे काही प्रोटेक्टिव्ह गिअर जे आहे हे प्रोटेक्टिव्ह गिअर आपण जी काही ICMR मानकं ठरवून दिलेली आहेत त्यानुसारच आपण कार्यवाही करतोय आणि त्याच्यामध्ये कुठलीही गफलत ही होणार नाही याची दक्षता आपण घेतोय. पण एकंदरीत या व्हायरस चा जो काही परिणाम मानसिकतेवर होतो त्यामुळं फक्त आपण सुरक्षित राहावं म्हणून सुद्धा अनेक ठिकाणी याची मागणी होत असते. अमितजी मुद्दा असा आहे त्याच्यामध्ये की सांगतो ना त्यात मुद्दा महत्वाचा मी मुद्द्यावर येतोय. नाही मुद्दा मी त्या मुद्द्यावर येतोय की ज्या डॉक्टरांना पीपीई किट देणं आवश्यक आहे आणि त्यांनी काहीतरी 8 तास ते कार्यरत असतात त्यांच्या ड्युटीवर, त्याच्यानंतर तो टाकून द्यावा लागतो आणि मग त्याची विल्हेवाट लावावी लागते. पीपीई किट हे आता कसलीच त्याची अडचण नाही कारण महाराष्ट्रात आणि भारतामध्ये याच्या उत्पादनामध्ये विलक्षण वाढ होते दिवसेंदिवस. त्यामुळे प्रोटेक्टिव्ह गिअर, पीपीई किट, मास्क याची कुठलीही अडचण नाही हे मी पहिल्यांदा आपल्याला सांगू इच्छितो. आणि तुम्ही जसं म्हणताय की त्याचे आकडे तुम्ही प्रसिद्ध करा तर त्या संदर्भामध्ये सुद्धा सकारात्मक दृष्टिकोनातून मी माझ्या सहकार्यांशी चर्चा करेन आणि तशी काही आकडे जाहीर करायची मुभा जर आम्हाला असेल तर ते सुद्धा करता येतील. काही त्याच्यामध्ये काही लपवण्याचा प्रकार किंवा माहिती दडवण्याचा प्रकार हे करण्यामध्ये म्हणजे कुणीही नाही आहे. मुद्दा सरकार काही दडवतंय किंवा नाही मुद्दा सरकार काही दडवतंय किंवा सांगत नाही हा नाहीये. आपल्याकडे एवढे पीपीई किट एवढे मास्क आहेत ही गोष्ट काम करणाऱ्यांना देखील दिलासा देणारी ठरेल. इतर जे लोक आहेत त्यांनाही वाटेल की नाही सरकार वेल इक्विप आहे. त्यासाठी या गोष्टी समोर आल्या पाहिजे. अगदी बरोबर आहे. ही सूचना तुमची मला या ठिकाणी मी माझ्याकडे नोंदवलेली आहे. मी आजच चर्चा करेन. या संदर्भाने काही माहिती जर आम्हाला प्रसिद्धीला देता येत असेल तर त्या संदर्भामध्ये सुद्धा सकारात्मक दृष्टिकोनातून चर्चा करून याच्यातनं काय मार्ग निघतो तो आपल्याला कळवतो. दीपक बातुसे एक मिनिट. दीपक बातुसे आहेत का? हा दीपक बोलतोय. बोला. अमितजी, प्लाझ्मा थेरपी संदर्भात म्हणजे आता आजच मुंबई महापालिकेने आवाहन केलंय की जे कोविड पेशंट बरे झालेले आहेत त्यांनी रक्तदानासाठी पुढे यावं कारण प्लाझ्मा थेरपीसाठी त्यांचं रक्त जे आहे ते उपयुक्त ठरते असा समोर आलेला आहे. या संदर्भात जनजागृती मोठ्या प्रमाणावर का होत नाही कारण अजून लोकांना प्लाझ्मा थेरपी नक्की काय आहे तेच माहिती नाहीये. केवळ आपण सांगितलं की आपण प्लाझ्मा थेरपी सुरू करतोय पण जर लोकांमध्ये ही जनजागृती व्हायची असेल किंवा लोक स्वतः रक्तदानासाठी पुढे यायची
यावं असं वाटत असेल तर या संदर्भात जनजागृती झाली पाहिजे असं वाटत नाही का? प्लाझ्मा थेरपी आपल्याला कल्पना आहे की आता याचे प्रयोग होत आहेत रुग्णालयामध्ये, आणि जसं दिल्लीमध्ये झाला त्यामधून काही सकारात्मक बाबी समोर आल्या आणि त्या उत्साहवर्धक आहेत असं काही डॉक्टरांनी सांगितलं. आता मुंबईमध्ये सुद्धा आपण या प्रयोगाकडे फार बारकाईने लक्ष देऊन आहोत. सोलापूर, नागपूर, मुंबई आणि पुणे या ठिकाणी आपण परवानग्या मागितल्यात, काही ठिकाणी परवानग्या मिळाल्यात आणि काही ठिकाणी परवानग्या मिळतील. तेव्हा यामध्ये म्हणजे हे सरसकट ही थेरपी लागू होईल एवढ्यात असं मानण्याचं काही कारण आहे असं मला स्वतःला वाटत नाही. आपण हे प्रत्येक रुग्णावर म्हणजे जो डोनर आहे आणि जो रिसिव्हर आहे यांच्यामध्ये साधारणतः बऱ्याच गोष्टी त्या मॅच कराव्या लागतात. पहिल्यांदा तर ते रिसिव्हरला डोनर हा हवा आहे का नाही, डोनरला मग रिसिव्हरला डोनेशन द्यायचं का नाही, खूप बाबी आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्या चाचण्या आपल्याला त्या कराव्या लागतील. त्याच्यामध्ये बरेच रायडर्स आहेत, म्हणजे सरसकट ते करता येतं असं कोणी मानू नका, कारण त्याच्यामध्ये बऱ्याच अटी शर्ती आहेत. ते साधारणतः त्याचा उपयोग झाला समाधानाचीच बाब आहे, पण एखादं आणि मला असं वाटतं की दिस इज गोइंग टू बी केस टू केस. यू कॅनॉट जनरलाइज दिस. हे आपण घेतलं पाहिजे. अमित जी आपसे 2 सवाल है. एक मिनट कौन बोल रहा है पता नहीं चल रहा. पहले से मैं बता रहा हूँ, मुझे आप रिक्वेस्ट भेजिए, मैं कर रहा हूँ आपको, सबका वक्त आ जाएगा, मैं डोंट वरी. अभिषेक पांडे जी. हाँ, अनम्यूट किया है. अमित जी, मेरे ना 3 छोटे छोटे सवाल थे. पहला तो ये था कि जो आपने कहा मेडिकल एजुकेशन, मतलब जितने भी मेडिकल कॉलेजेस हैं वहां पर आपने कहा कि कोविड-19 के टेस्ट फ्री हैं, तो क्या सिर्फ मेडिकल कॉलेजेस में है या फिर तमाम सारे सरकारी अस्पतालों में है और उसको प्राइवेट अस्पतालों में भी किया जाएगा या फिर अभी सिर्फ सरकारी अस्पताल या मेडिकल में रहेंगे? पहला. दूसरा सवाल मेरा ये है कि कई जगह ऐसे हैं जैसे मुंबई है, पुणे है, इन जगहों पर जो केसेस की संख्या काफी ज्यादा बढ़ी है, तो 3 के बाद भी क्या लॉकडाउन आगे बढ़ाया जाए, इसको लेकर के आपका क्या मत है? और तीसरा एक पॉलिटिकल सवाल ये है कि जिस तरीके से पालघर में घटना हुई उसके बाद कल मोहन भागवत सामने आए और उन्होंने महाराष्ट्र सरकार पे सवाल किए कि इसमें कहीं ना कहीं सरकार को जवाब देना चाहिए. इन तीनों सवाल के जवाब प्लीज. अमित जी, आवाज आ रही है आपको? पांडे जी, एक एक सवाल पूछे तो अच्छा रहेगा, सबको मौका मिलेगा. एक साथ 3 दोगे तो वक्त जाता है. ये हाँ या ना में, ये हाँ या ना में ही सवाल के जवाब है, जितते हैं. आवाज आ रही है आपको? I think we have lost the minister. Link is. I don't think give me a minute. Just give me a minute. रोहन चेक कर जरा. सर एक एक प्रश्न घ्या ना, किती एवढे मोठमोठे प्रश्न एकाच विषयावर. एक मिनिट. देशमुख साहेब, आपल्याला आवाज येतोय? I think his link is broken. देशमुख साहेबांचं काहीच दिसत नाही. आवाज आ रही क्या? एक मिनिट. देशमुख साहेब, आपल्याला आवाज येतोय? रोहन कॉल करून कनेक्ट करून दे परत. कॉल कर. थांबा, ते परत कनेक्ट होतात. एकच मिनिट, परत कनेक्ट होतात. झाले. अनम्यूट कर. हो. आणि एकच प्रश्न विचारायला 3 प्रश्न कुठे विचारायला हे करता? एवढे लोक असतात. माझी सगळ्यांना विनंती आहे की बऱ्याच लोकांचे प्रश्न प्रलंबित आहेत आणि त्यामुळे सगळ्यांना आणि एकाच विषयावर सगळे प्रश्न येत आहेत. एकच प्रश्न. ठीक है साहब. आवाज आ रही है आपको देशमुख जी? आवाज आ रही है. हाँ, मेरे जो सवाल आपको शायद सुनाई नहीं पड़े होंगे. पहला ये है कि सिर्फ सरकारी अस्पताल या मेडिकल कॉलेजेस में ही कोविड-19 के टेस्ट फ्री हैं या फिर प्राइवेट में भी करेंगे? दूसरा, आपको क्या लगता है कि पुणे या मुंबई में जहाँ केसेस बढ़ रहे हैं वहां पर
लॉकडाउन एक्सटेंशन होना चाहिए। और तीसरा ये है कि पालघर में जो घटना हुई उसको लेकर कल मोहन भागवत कहे कि सरकार का फेलियर है, सरकार इसमें जवाब देना चाहिए। छोटे छोटे। हाँ जी, पहला सवाल आपका ये था कि कोविड-19 टेस्ट सरकारी अस्पताल जो हैं वो हेल्थ डिपार्टमेंट के हो या मेडिकल एजुकेशन डिपार्टमेंट के हो या सरकार के ये महानगर पालिकाओं के जो अस्पताल हैं उनमें हो, उनमें ये मुफ्त होंगे। प्राइवेट हॉस्पिटल्स के बारे में अभी इसमें कोई निर्णय नहीं हुआ, लेकिन मैं आपको ये बताना चाहता हूं कि 90% कोविड-19 वायरस के जो इलाज हो रहे हैं वो सरकारी अस्पताल में ही हो रहे हैं, क्योंकि दिस इज एन एपिडेमिक डिजीज और वो सरकारी अस्पतालों में 90% इस पर इलाज हो रहा है। तो ये एक बात थी। दूसरी बात आपने ये कही कि मुंबई और पुणे में लॉकडाउन एक्सटेंड होना चाहिए या नहीं होना चाहिए। मैं ये समझता हूं कि जब तक कोविड-19 पॉजिटिव की फ्रेश केसेस आना जब तक बंद नहीं हो जाते, एक हॉटस्पॉट अगर होगा वहां पर, अगर कोविड-19 पॉजिटिव केस अगर नहीं आती उभर कर और वो अगर कुछ दिनों तक नहीं आती, तब तक हमें ये इंतजार करना पड़ेगा, क्योंकि ये बहुत जल्द इसका फैलाव हो रहा है। और इसमें शहरों में लॉकडाउन मेरे ख्याल से अगर हॉटस्पॉट्स बहुत ज्यादा हैं तो फिर शहर का लॉकडाउन बढ़ाना ही मुनासिब होगा। लेकिन अगर हॉटस्पॉट्स एक शहर में कम है तो उन हॉटस्पॉट्स के तहत लॉकडाउन बढ़ाना ठीक रहेगा। बाकी शहर का लॉकडाउन खोलने में कोई हर्ज नहीं है, ऐसा मुझे लगता है। So again, this will be extremely, case to case and situation based. और ये जो पालघर का फैसला आपने कहा, मुझे ऐसा लगता है कि सरकार पालघर में जो हुआ वो होना नहीं चाहिए था, और जो हुआ उसकी कड़ी निंदा सभी ने की। उसमें जो कसूरवार थे उन सबको महाराष्ट्र सरकार के गृह मंत्रालय ने सबको अरेस्ट किया है और 100 से ज्यादा लोगों को अरेस्ट किया है। मेरे ख्याल से उसकी जो भी जुडिशियल प्रोसीजर होगा वो पूरा किया जाएगा और सख्त से सख्त सजा होगी। इस पर कोई भी राजनीतिक टिप्पणी मेरे ख्याल से जब देश लॉकडाउन में है करना मैं उचित नहीं समझता। सुनील काळे आणि नंतर मग अमेय तिरोडकर। सुनील काळे अनम्यूट करा। हा, येतोय आवाज? हो, बोला बोला। हो, येतोय। सर, प्रश्न असा आहे की लॉकडाऊनच्या संदर्भात तुम्ही सांगितलं, पण ज्या पद्धतीने आता चर्चा झालेली आहे तर हे लॉकडाऊन वाढवावं अशी भूमिका असणार आहे का, मराठीमध्ये सांगाल? आणि दुसरा मुद्दा की विरोधक सातत्यानं आरोप करतायत की जे आकडेवारी दिली जाते रुग्णांच्या संदर्भात लपवली जाते, तर त्या संदर्भात जरा स्पष्टीकरण देता येईल का सरकारच्या वतीनं? पहिला प्रश्न काय होता? मला थोडा डिस्टर्बन्स होता। लॉकडाऊनच्या संदर्भात आहे सर। लॉकडाऊन जे आहे आता 3 मेला हे लॉकडाऊन संपत आहे, पण देशामध्ये एकूणच जर आपण बघितलं तर लॉकडाऊन वाढवावं अशी सर्वांची भूमिका आहे, तर त्यावरती तुमचं मत काय? आवाज गेला वाटतं। मी आता लॉकडाऊन बद्दल आता आपल्या पुढे मत मांडलं की मुंबईमध्ये हॉटस्पॉट्स ची संख्या एका मर्यादेच्या वर जर असेल तर मला असं वाटतं की शहरामध्ये हा लॉकडाऊन वाढवणंच संयुक्तिक ठरेल। मला त्याच्यामध्ये जे तज्ञ आहेत, जे कार्यरत आहेत ते त्याच्यात भूमिका मांडतील। माझं मत असं आहे की साधारणतः मुंबईमध्ये समजा 50% अधिक क्षेत्रामध्ये हॉटस्पॉट्स आहेत, तर मग शहरामध्येच लॉकडाऊन वाढवणं हे उचित होईल। पण आता पुण्यासारख्या ठिकाणी समजा 20 ठिकाणीच हॉटस्पॉट्स आहेत आणि 80% हे शहर हे हॉटस्पॉट मध्ये मोडत नाही, तिथं
हॉटस्पॉट मध्ये फक्त लॉकडाऊन कायम ठेवून इतर शहरामध्ये काही शिथिलता द्यायला हरकत आहे असं मला स्वतःला वाटत. आणि जे ग्रीन झोन आहे त्या ग्रीन झोन मध्ये काही पथ्य पाळून ते मोकळे करायला हरकत नाही आहे असं सगळ्यांनी करावं लागेल असं वाटतंय. साधारणतः विरोधी पक्ष काही आकडे कोणीतरी दडवतंय वगैरे असे जे काही आरोप होत आहेत मला असं वाटतं त्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही आहे. महाराष्ट्र आणि महाराष्ट्र शासनाअंतर्गत कार्यरत असलेल्या वैद्यकीय आणि आरोग्य क्षेत्रामध्ये जे लोक काम करतायत मला असं वाटतं की त्यांच्यावर गैरविश्वास व्यक्त केल्यासारखं ते होईल. पारदर्शकपणेच हे सगळं काम सुरू आहे एवढी खात्री मी तुम्हाला देऊ इच्छितो. अमय तिरोडकर आणि नंतर मग प्रमोद चुनचुनवार. सर माझे दोनच प्रश्न आहेत. एक म्हणजे चायना मधून किट्स आली होती महाराष्ट्रामध्ये सुद्धा, जी काही किट्स फॉल्टी सापडली राजस्थानमध्ये आणि नंतर ती परत पाठवली ICMR ने थांबवा म्हणून सांगितली. सो अशी किट्स महाराष्ट्रामध्ये त्या लॉट मधली आली होती का? नंबर एक. आणि दुसरा प्रश्न असा आहे की अनेक डॉक्टर्स, प्रायव्हेट डॉक्टर्स अजूनही आपले दवाखाने सुरू करत नाही आहेत अशा प्रकारच्या तक्रारी राज्यभरातून येत आहेत. सो अशा डॉक्टरांना तुम्ही काय सांगाल ऍज अ मिनिस्टर? थँक्यू. येस, तुमचा पहिला प्रश्न जो होता की चायनाहून जे फॉल्टी किट्स भारतामध्ये आले, मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये या किट्सची संख्या फारशी नाहीये. कारण मी जी सुरुवातीला माहिती घेतली त्यामध्ये जर्मनीहून काही किट्स भारतात आणि मग महाराष्ट्रात आले अशी साधारणतः त्या सुरुवातीच्या काळामध्ये माहिती माझ्यापर्यंत आली. चायनाच्या किट्सच्या संदर्भामध्ये काही तक्रारी आमच्यापर्यंत अजून तरी आलेल्या नाहीत. किंबहुना आमचा जो काही साधारणतः आढावा होतो त्यामध्ये सुद्धा ही बाब काही पुढे आलेली नाही. त्यामुळं पण आता गुजरातमध्ये असं घडल्यामुळं मी स्वतः त्यात आणखी बारकाईने माहिती घेण्याचा प्रयत्न करेन आणि तशा काही फॉल्टी किट्स महाराष्ट्रात आल्या असतील तर त्या केंद्राकडे पुन्हा पाठवण्यात येतील हे या निमित्तानं मला सांगावंसं वाटतं. आणि तुमचा दुसरा प्रश्न जो होता डॉक्टर्स अजून की खाजगी आणि हॉस्पिटल हे सुरू होत नाहीत. मला असं वाटतं की या निमित्तानं मला त्यांना हे आव्हान करावं लागेल की ते त्यांनी सुरू करावे, सुरू केले पाहिजेत. कारण डॉक्टर म्हणून ही वैद्यकीय सेवा देणं, आरोग्य सेवा देणं हेच साधारणतः त्याचं कर्तव्य आहे. त्यांनी शपथपत्र दिलेलं आहे वगैरे वगैरे. पण काही ठिकाणी समजा जर अशा काही कोणी जाणून बुजून हॉस्पिटल सुरू करत नसेल तर एका मर्यादेपलीकडे त्यांच्यावर कारवाई करण्यापलीकडे काही फार मार्ग शिल्लक राहतील असं वाटत नाही. प्रमोद चुनचुनवारजी आणि नंतर निखिल देशमुख. थँक्यू. देशमुख साहेब, माझा एकच प्रश्न आहे की कोविडची ही लढाई सुरू असताना मी अशी चर्चा ऐकली की वैद्यकीय खात्याचे सचिव डॉक्टर संजय मुखर्जी हे नेमके रजेवर गेले आणि नागपूरला त्यांच्या वडिलांची तब्येत बरी नसल्यामुळे ते नागपूरला गेलेले आहेत, ते मुंबईत नाहीत, अशी मी मंत्रालयात चर्चा ऐकली. याबद्दल वस्तुस्थिती काय? नाही, मला असं वाटतं ही कुजबूज चुकीची आहे. हे खरं आहे की त्यांच्या वडिलांची प्रकृती अचानक बिघडली आणि मग त्यांना तातडीनं नागपूरला जावं लागलं. पण नागपूरला ते काही रजेवर गेले नाहीत. उलट मुंबईहून नागपूरला जो प्रवास त्यांनी केला त्या प्रवासामध्ये त्या मार्गावर जेवढे वैद्यकीय शिक्षण विभागाचे रुग्णालय आहेत त्या रुग्णालयांना त्यांनी भेट दिली. त्या प्रत्येक रुग्णालयामध्ये त्यांनी आढावा घेतला आणि तिथं ज्या काही उपाययोजना सुरू आहेत त्याची माहिती ते मला सातत्यानं देत होते. आणि आणखी जिथं ज्या आवश्यकता पूर्ण करण्याच्या आवश्यक गरजा आहेत त्याचा सुद्धा त्यांनी आढावा घेऊन आमच्यापर्यंत ती माहिती दिलेली आहे. ते काही रजेवर गेलेले नाहीत आणि आता ते मुंबईत आहेत. त्यामुळे ते परवाच मुंबईत आले आणि ते कामात आहेत. निखिल देशमुखजी आणि सागर कुलकर्णी नंतर. मलाही एक प्रश्न विचारायचा सगळं थोडस विनयाजी सगळ्यांना विचारायचं, थोडस मी देतो तुम्हाला प्रश्न. माझा प्रश्न आपल्या टेस्ट संदर्भात आहे. गेल्या 5-10 दिवसांमध्ये
साधारणतः कोविड पॉझिटिव्ह जे पेशंट्स निघतात त्यांचा नंबर हा जवळपास 2-3 हजाराच्या पुढे गेलाय. या तुलनेत अजूनही आपण दिवसाला 6 ते 7,000 याच दरम्यान टेस्ट करत आहोत. आपण नंबर ऑफ टेस्ट अजून का वाढवत नाही आहोत? कारण आता जसं जसं लॉकडाऊनचा पिरियड संपत येईल तसं आपल्याला रिलॅक्सेशन तर द्यावे लागणार आहेत. अशा वेळेला जितके लवकर पेशंट डिटेक्ट होतील तितका आपला फायदा होणार आहे. तर टेस्ट का वाढत नाहीत ह्याच्याबद्दल जरा सांगू शकाल? थँक्यू. नाही, आता तुम्हाला कल्पना आहे की भारतामध्ये टेस्टिंग मध्ये महाराष्ट्र सगळ्यात पुढे आहे. सगळ्यात जास्त टेस्ट त्या महाराष्ट्रामध्ये होतात. आणि आता उदाहरणार्थ तुम्ही जर ही रुग्णालय जिथं हे काम सुरू आहे त्या रुग्णालयातल्या अधिष्ठाता किंवा जो वैद्यकीय अधिकारी आहे त्याच्याशी जरी तुम्ही संपर्क केला तर टेस्टिंगचे काही नॉर्म्स ठरवून दिलेले आहेत. म्हणजे हे तुम्ही म्हणताय हे खरं आहे की या चर्चा आहेत की या टेस्ट याचं प्रमाण वाढवलं पाहिजे आणि ते खरंही असेल. पण साधारणतः केंद्र सरकार यांनी ज्या काही सूचना राज्यांना केलेल्या आहेत त्या सूचनांच्या पलीकडे जाऊन चाचण्या ह्या करणं आता याची शक्यता एवढ्यासाठी नाहीये कारण त्या सगळ्याच सूचना त्या केंद्राकडनं येतात आणि म्हणून त्यांनी ज्या काही नियम ठरवून दिलेले आहेत त्या नियमानुसार साधारणतः आपण या चाचण्या करतो. आता उदाहरणार्थ जो हॉटस्पॉट आहे साधारणतः एखाद्या हॉटस्पॉट मध्ये एखादा रुग्ण जर पॉझिटिव्ह आढळला तर ते कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होते, मग ते ट्रॅव्हल हिस्ट्री घेतली जाते आणि मग तो जॉग्राफिकल एरिया हा सील केला जातो आणि मग तिथं प्रत्येकाचीच तपासणी केली जाते आणि आवश्यक असेल तेव्हा त्या चाचण्या केल्या जातात वगैरे वगैरे. त्यामुळं त्याच्यामध्ये आणखी टेस्ट ह्या केल्या पाहिजेत. आवश्यक तेवढ्या चाचण्या आपण करत आहोत. साधारणतः केंद्र सरकारच्या आरोग्य खात्याने ज्या काही मार्गदर्शक सूचना आमच्याकडे दिलेल्या आहेत त्यानुसार हे सगळं आम्ही सुरू करत आहोत. आणखी त्याच्यामध्ये काही जर धोरण बदललं उद्या याच्यामध्ये आता हे जागतिक लागण या साथीची झालेली आहे तेव्हा अनेक देशांशी सुद्धा आपली चर्चा सुरू आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सुद्धा याच्यामध्ये काही सूचना करत असतं. त्यामुळं या सगळ्यामध्ये सर्वसमावेशक ज्या उपाययोजना करणं गरजेचं आहे त्या उपाययोजना आपण आता करत आहोत. कुठेही चाचण्या कमी होत आहेत असं मुळीच नाही. चाचण्या अधिक व्हाव्यात या ज्या साधारणतः आपल्या अपेक्षा आहेत या केंद्राकडनं जोपर्यंत या संदर्भाने मार्गदर्शक सूचना येत नाहीत तोपर्यंत यावर राज्यांना काही करता येत नाही हे सुस्पष्ट आहे. सागर थँक्यू. विनयाजी करा. सागर नंतर विनयाजी. देशमुख साहेब, प्रश्न असं एक फक्त उपस्थित होतो की वेगवेगळ्या ठिकाणी महापालिका आणि अनेक ठिकाणी आता भविष्य काळात म्हणजे विशेषतः मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या अनेक ठिकाणी प्रायव्हेट लोकेशनला आयसोलेशनसाठी आणि इतर गोष्टींसाठी म्हणजे वैद्यकीय उपचारांसाठी वेगवेगळ्या ठिकाणचे शाळा व इतर गोष्टी ऑक्युपाय करायला सुरुवात केलेली आहे. वैद्यकीय महाविद्यालय आता ट्रीटमेंट देत आहेत पण आता जे आकडेवारी येत आहेत त्यानुसार ग्रामीण भागांमध्ये रुग्णांची संख्या वाढताना दिसते. ज्या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण विभागाचे महाविद्यालय सगळ्यात मोठे रोल करणार आहेत. तर वैद्यकीय महाविद्यालयांमधल्या अनेक लोकांची तक्रारी दोन स्वरूपाच्या आहेत. एक तर त्यांच्या इथे ज्या टेस्ट दिल्या जातात त्या टेस्टचा मिळणारा रिझल्ट याला कालावधी लागतोय बऱ्यापैकी. एका टेस्टचा रिझल्ट साधारणतः 3 ते 4 दिवसापेक्षा जास्त वेळ जातो. तोपर्यंत पेशंटचे जे संबंधित आहेत तो बाहेर कुठे फिरला तर त्याच्या संपर्कात येणाऱ्यांची संख्या वाढते. दुसरी गोष्ट, आता तुर्तास तरी मार्चच्या लोकांचं काही तिथे संपर्क त्यांच्याकडे मदत घेतली जात नाहीये. पण भविष्यामध्ये जर रुग्णांची संख्या वाढली तर अशा ठिकाणी त्या लोकांची सुद्धा मदत घेतली जाणार आहे पण त्यांचे इन्शुरन्स नाही आहेत असं त्यांचं सगळ्यांचं मत आहे. कारण की इतर डॉक्टरांच्या बाबतीतला इन्शुरन्सचा निर्णय केंद्र सरकार राज्य सरकारने घेतलेला आहे. नर्सेसच्या बाबतीतला पण घेतलेला आहे. पण जे आता नव्यानं परत नवीन प्रश्न उपस्थित होतील त्यांच्याबाबत राज्य सरकार किंवा वैद्यकीय शिक्षण विभाग काय विचार करतोय? आपण हे जे आता सांगितलं की टेस्ट रिझल्ट यायला वेळ लागतो हे साधारणतः लॅब्सची संख्या जेव्हा थोडीशी मर्यादित होती तेव्हा हे काही अंशी खरं होतं.
पण त्यावेळेला रुग्णांची सुद्धा संख्या ही कमीच होती. म्हणूनच 4च्या 40 लॅब आपण केल्या आणि आता त्या 40च्या 60 सुद्धा होतील काही दिवसामध्ये. आणि साधारणतः एक चाचणीचा निकाल यायला 8 तास लागतात. आणि त्या लॅबची क्षमता सुद्धा साधारणतः 8 तासाला किंवा दिवसभराला 100 ते 300 पर्यंतची आहे. पण आता तुम्ही जेव्हा आपण टेस्ट वाढवतो तेव्हा मग त्या लॅबवरचा लोडही वाढतो आणि मग हे सगळं असं एकमेकांशी निगडीत आहे. त्यामुळं टेस्ट किट्स, टेस्ट, लॅबोरेटरीज या सगळ्या ह्याच्या ज्या संख्या आहेत या एकमेकांना पूरक असल्या पाहिजेत. आणि आजची अशी परिस्थिती आहे की आता अनेक जिल्ह्यांमध्ये, आता सोलापूरमध्ये लॅब आहे, लातूरमध्ये लॅब आहे, नांदेडमध्ये लॅब आहे, औरंगाबादमध्ये लॅब आहे, धुळ्याला लॅब आहे, नागपूरला तर मला वाटतं 4 लॅब्स आहेत, मुंबईमध्ये 8 लॅब्स आहेत, पुण्यामध्ये 4-6 लॅब्स आहेत. त्यामुळं 6 ते 8 तासाच्या वर आता निकाल यायला वेळ लागत नाही. पण हे खरं आहे की चाचण्या वाढल्या आणि लॅबची क्षमता कमी असली तर मग तो वेळ वाढतो. आणि म्हणूनच आम्ही लॅब्स सुद्धा आता जे खाजगी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय आहेत त्यांना सुद्धा आम्ही आवाहन केलं की तुमच्याकडे तुम्ही त्या लॅब सुरू करा. आणि अशा अनेकांनी होकार दर्शवलाय, तिथेही आम्ही त्या लॅबचं काम सुरू करणार आहोत. त्यामुळं या संदर्भामध्ये जागरूक आहोत आम्ही आणि वेळीच हे निर्णय आम्ही घेऊ जेणेकरून अशी काही अडचण येणार नाही. राहिला प्रश्न तुमचा दुसरा मार्चच्या डॉक्टरच्या संदर्भामध्ये आणि मग त्यांचं इन्शुरन्स, मला असं वाटतं की या संदर्भामध्ये मी सकारात्मक आहे. विभागामध्ये मी चर्चा करेन आणि त्यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा इन्शुरन्स कव्हर त्यांना कसं देता येईल हे शासन सकारात्मकतेनं पाहिल एवढा मी तुम्हाला शब्द देतो. विनय देशपांडे आहेत का? हो, मला प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही बोलताना सुरुवातीला म्हटलात की देर आर सेव्हरल प्रोजेक्शन्स दॅट यू हॅव बीन रीडिंग, but what is the projection of the state government when it comes to the rise of cases? If you could give a statistic about the preparedness of the beds across the state for the. विनय जी तुमचा आवाज येत नाहीये. युअर सिग्नल इज वीक. ऐकू येतंय का आता? तुम्ही तुमचा व्हिडिओ बंद करा, फक्त ऑडिओ येऊ दे. ऑडिओ येऊ द्या तुमचा. व्हिडिओ बंद करा. ऐकू येतंय? हो, येतंय. बोला. इज दिस बेटर? येस, बेटर. ओके, माझा प्रश्न आहे, तुम्ही सुरुवातीला म्हटलं होतं की तुम्ही वेगवेगळे प्रोजेक्शन्स वाचताय, बट व्हॉट इज द प्रोजेक्शन ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट इन टर्म्स ऑफ द राईज इन नंबर ऑफ केसेस इन द कमिंग फोर्टनाईट अँड विनयाजी ऑडिओ इज गॉन. आय थिंक त्यांना परत घेऊया आपण नंतर. तर मी विचारू का? नाही, रौनक कुकडे एक तोपर्यंत बॅटरी संपेल. प्लीज, आय हॅव बीन वेटिंग फॉर क्वाइट सम टाइम. येस, तुमचा जो प्रश्न आहे, I just want to know about the state's official projection and statistics about the preparedness in the state for the same. तुम्ही जे आता मला प्रश्न विचारला की स्टॅटिस्टिकल डेटा हा राज्य सरकार स्टॅटिस्टिकल डेटा हा प्रसिद्ध करण्यामध्ये किंवा तो शोधून काढण्यामध्ये अजून कार्यरत नाही. आपण साधारणतः स्टॅटिस्टिकल स्टडी जे ग्रुप्स करतात ते ग्रुप्स साधारणतः हे सगळे आकडे आपल्या पुढं प्रसिद्ध करतात आणि त्यांचं ते अभ्यास आहे तो आपण नाकारून नाही चालत. तो आपण साधारणतः माहिती म्हणून आपल्याला कशी त्याला उपयोगात आणता येईल याचा प्रयत्न आम्ही सगळेच करत असतो. आपण जो प्रश्न विचारलेला आहे की राज्यामध्ये हा आकडा कुठपर्यंत जाईल किंवा किती वाढेल किंवा कमी होईल,
या संदर्भामध्ये. राज्य सरकारची भूमिका एवढीच आहे की हा आकडा नियंत्रणामध्ये असला पाहिजे आणि मग तो जो ग्राफ आता आपल्या पुढे आहे तो फ्लॅटन झाला पाहिजे आणि नंतर डिक्लाइन झाला पाहिजे. दॅट इज व्हॉट स्टेट गव्हर्नमेंट इज वर्किंग ऑन. State government is not concentrating on the figures because we haven't engaged any group as far as that is concerned. So we are also taking these inputs from all the study groups for our own understanding and study and our own homework. So we are taking all that input as a piece of advice so that it helps us in preparing fight this COVID-19 virus. I would again say that we are more keen on making sure that the spread of the virus reduces, that there are less number of new cases, and we overcome this virus sooner than later. रौनक कुकडे नंतर सुधीर सूर्यवंशी. सर माझा प्रश्न आहे की सर आयसोलेशन बेडची संख्या सध्या महाराष्ट्रात किती आहे? कारण स्पेशली डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल्स मध्ये, कारण एक स्पाइक येण्याची शक्यता राजेश टोपे यांनी व्यक्त केली होती 30 एप्रिल ते 15 मेच्या दरम्यान. तर आपल्याकडे किती आयसोलेशन बेडची संख्या आहे सध्याच्या परिस्थितीत? जर स्पाइक आलं तर कशा पद्धतीने डील करायला? I think I can talk about the medical education department. We have about 4,000 isolation beds across the state under medical education department, and we are increasing that number every day. As on today, I think we have approximately 4,000 beds for isolation, and health department has their own isolation beds. Corporations have their own isolation beds. Again, I'm just going to tell you here is that the norm for ICU beds, isolation beds, quarantine, it all comes from Government of India, ICMR, and across the state, all districts have made sure that this disaster management plan is in place. So you be rest assured that there is, God forbid, if there is a requirement of additional beds for in any eventuality or any spike, we have enough and more beds. But I just hope that we don't get there. सुधीर सूर्यवंशी आणि नंतर सरफराज आरजू. हाँ, मैं ये पूछने जा रहा था कि सरफराज जी रुकिए सुधीर सूर्यवंशी जी का होने के बाद आपका नंबर देते. अच्छा, तुमचा आवाज येत नाही सुधीर भाऊ. अनम्यूट करा. मी केलंय. येतोय का आवाज आता? हो बोला. हो येतोय. नमस्कार. नमस्कार. अमित जी, मला एक 2-3 छोट्या गोष्टी विचारायच्या आहेत की महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एक डेट ऑडिट नावाची कमिटी सेटअप केली आहे. डॉक्टर तुपे त्याचे हेड, जे केएमचे एक्स डीन होते, तर त्यांनी जवळजवळ 131 जे डिझीज आहेत, लोक मेलेत कोविड-19 मुळे, तर त्यांचं ऑडिट केलंय. तर त्या ऑडिटमुळे असं एक कन्क्लुजन आलंय की बऱ्यापैकी पेशंट जे आहेत ना, शेवटच्या स्टेजमध्ये हॉस्पिटलला ऍडमिट झाल्यानंतर त्यांना ऑक्सिजन लिबरल न यूज केल्यामुळे बऱ्याच लोकांचं डेथ झाली आहे. तर त्यांचं असं रिकमेंडेशन आहे की गव्हर्नमेंट शुड यूज ऑक्सिजन in a liberal way, so patient can be get breathing during the critical time. त्याच्यासाठी what exactly government is doing, I just want to know. आणि सेकंड थिंग जे म्हणतोय आपण की ज्या ज्या एरियामध्ये रेड झोन्स आहेत किंवा हॉटस्पॉट जास्त आहेत तिथे आपण विल नॉट स्टार्ट रुटीन ऍक्टिव्हिटीज किंवा विल नॉट ब्रिंग इन द नॉर्मलसी. तर अशा वेळेला आपण डिस्ट्रिक्ट वाईज रेड झोन, ऑरेंज झोन किंवा ग्रीन झोन तयार करतोय किंवा हॉटस्पॉट करतोय. तर अशा वेळेला तालुका निहाय किंवा वार्ड निहाय जर असं केलं, जसं मुंबई असेल मुंबईमध्ये वार्ड निहाय
आणि जिल्हा असेल तर त्याला तालुका निहाय जर केलं तर मॅक्झिमम लोकेशन हे त्यांना नॉर्मल्सी मध्ये येता येईल आणि जे व्यवहार सुरळीत करता येतील. त्यासाठी काय उपाययोजना आपण करू शकतो? थँक्यू. आपला जो पहिला प्रश्न होता तो समितीने जो काही अहवाल दिला आणि ऑक्सिजनच्या उपयोगा संदर्भामध्ये आपण किंवा वापरा संदर्भामध्ये त्यांनी काही शंका उपस्थित केलेल्या आहेत. मी तो काही अहवाल वाचलेला नाही किंवा माझ्यापर्यंत तो अजून आलेला नाही. मी तो अहवाल मागून घेईन. त्या संदर्भामध्ये माझ्या तज्ज्ञांशी मी चर्चा करेन. साधारणतः रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान ऑक्सिजन कोणी कमी उपयोगात आणत असेल किंवा वापरत असेल म्हणजे मला यावर फारसा विश्वास बसत नाही. पण त्यांनी काही रिपोर्ट सादर केलाय म्हटल्यावर त्यालाही गांभीर्याने घेतलं पाहिजे. आणि ऑक्सिजनचा पुरवठा किंवा उपलब्धता ही काही कमी नाही आहे. आवश्यक तेवढी उपलब्धता आणि पुरवठा हा राज्य सरकारकडनं त्या सगळ्या रुग्णालयांमध्ये करण्यात येतो. त्याच्यात आणखी काही कोमॉर्बिडिटी वगैरे सुद्धा काही कारणं आहेत की ज्यामुळं रुग्ण दगावत आहेत. दुसरं एक कारण असं आहे की रुग्ण फार उशिरा रुग्णालयामध्ये येणं. अगदी म्हणजे शेवटच्या काही क्षणामध्ये सुद्धा काही रुग्ण दाखल झालेले आहेत. अगदीच श्वास घेता येत नाहीये किंवा काही ठिकाणी काही रुग्ण कोसळले किंवा येताना कोसळले वगैरे वगैरे. तर मला असं वाटतं की त्या खोलात आम्ही जाऊ आणि ऑक्सिजनच्या संदर्भामध्ये तक्रार तर नाहीच, पण वी विल बी मोर केअरफुल ऍज फार एज युझिंग ऑफ ऑक्सिजन इज कन्सर्न. दुसरा मुद्दा आपला असा होता की हॉटस्पॉट्स आणि लॉकडाऊन उठवणं. तर ती आपली सूचना योग्य आहे की एखाद्या ठिकाणी समजा एखाद्या शहरामध्ये एखाद्या प्रभागामध्ये कॉलनीमध्ये जर कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आढळला तर साधारणतः 1.5 किलोमीटर रेडियस पहिल्या टप्प्यामध्ये आणि समजा रुग्ण अधिक असतील तर मग 3 किलोमीटर रेडियस हा हॉटस्पॉट निर्धारित करण्याचा नियम हा घालून दिलेला आहे. आणि तशाच तऱ्हेनं आम्ही काम करत आहोत. त्याला कंटेनमेंट त्याचं सीलिंग वगैरे वगैरे हे सगळं. आणि मग ते जोपर्यंत तिथं रुग्ण उद्भवत नाहीत किंवा रुग्ण आणत नाहीत तोपर्यंत आणि 14 दिवस वगैरे हे सगळं. ही सूचना तुमची चांगली आहे. पण मी जे मगाशी म्हणालो की इफ द नंबर ऑफ हॉटस्पॉट्स इन अ जॉग्राफिकल एरिया इन ए पर्टिक्युलर सिटी इज मोर दॅन a certain parameter, dealing with just hotspots becomes difficult. You may have to just continue the lockdown in that city, is what I'm saying. सरफराज आरजू आणि नंतर मग प्रसन्ना फ्रॉम आई थिंक ही इज फ्रॉम रेडिफ. सरफराज जी है क्या आप? प्रसन्ना, हेलो, मेरी आवाज आ रही है? हाँ सरफराज जी बोलिए बोलिए. हाँ अमित जी, मेरा सवाल ये है कि COVID positive cases in a country is something that we shouldn't be proud of and is certainly a cause of concern. दूसरा सवाल ये है कि are we approaching a community transmission stage in Maharashtra? I think my experience and my information is that we are not yet into community transmission. We are into travel history, we are into contact history and local exposure. We are not yet into community transmission, which is very good in terms of the medical norm that sort of we always talk about. So we are not into community transmission yet, which is a good sign, and we want to get back to normal from here and not get into community transmission. Prasanna from Rediff and then Shailaja from Lok Satta. Prasanna, are you there?
ओके, शैलजाजी, शैलजाजी तुम्ही बोला. हॅलो, आवाज येतोय? वेट शैलजाजी, वेट. Prasanna, I think, is on. Hello, Mr. Deshmukh, we are in the 34th day of lockdown. Has the Maharashtra government prepared any blueprint or roadmap to revive economic activity in the Mumbai, which is India's financial capital, and Pune, which is a manufacturing hub? The second question is, what are the main challenges Mumbai is facing in containing the spread of COVID-19, and how is the state government preparing to tackle it? And third is just a observation. A lot of doctors, senior epidemiologists from BMC's run hospitals admit that we have reached community stage, but the government is still saying that we have not reached community stage. No, I think your first question was regarding a roadmap, to revive the economy. Whenever the lockdown is lifted in Mumbai and Pune. Yeah, financial, right? Financial and manufacturing. So the answer to your first question is, I think largely the manufacturing now in the state of Maharashtra has started because manufacturing is something that has always been largely in the outskirts of the cities or in the rural areas. So manufacturing has started, and yes, there are some SOPs that have been asked them to follow. So with those SOPs, manufacturing has started in several parts of the state. As far as Mumbai is concerned, because Mumbai, as everybody knows, is a financial capital. Yes, I think the situation is challenging, and it is surely worrisome on how we are going to put Mumbai back on track. But I'm sure that once Mumbai has some ease in lockdown, Mumbai will bounce back as soon as possible. One thing, government of Maharashtra and especially our Chief Minister, Honorable Uddhav Thackeray, has emphasized time and again that he gives importance to lives of citizens of the city of Mumbai and the state of Maharashtra. So that is the government's utmost and topmost priority, to save lives. Yes, economy also is a very, very important factor. But as of today, and as everyone is aware, that though it is an important sector, an important fact, I mean, we'll have to wait for the epidemic to subside. So yes, that is challenging, but I'm sure work has started, and economic policies will be rolled out very soon. शैलजा जी आणि नंतर इक्बाल अन्सारी. हॅलो सर, माझे दोन क्वेश्चन आहेत. तर मुंबई मध्ये आता 70,000 बेडची कॅपॅसिटी आपण डेव्हलप करतोय आणि मुंबईमध्ये डॉक्टर्स, नर्सिंग, क्लास सगळ्याचा खूप मोठी रिक्वायरमेंट आहे आणि ऑलरेडी कॉर्पोरेशन खूप ज्यादा ऍड्स पण देत आहेत की लवकरात लवकर स्टाफनी यावं, पण कारण खूप गरज आहे. पण अशा वेळेला आपले जे इतर मेडिकल कॉलेजेस आहेत जिथे लोड फार कमी आहे, पेशंट तितके नाही येत आता, तर तिथला काही स्टाफ इन्क्लुडिंग डॉक्टर्स यांना काही पाठवायचा आपण विचार करतोय का? आणि दुसरा क्वेश्चन ह्याला जोडून असा होता की बॉन्डेड कॅन्डिडेट जे आपल्याकडे होते त्यांनी बॉन्ड कम्प्लीट केलेले नाहीये, तर अशी चर्चा आहे की त्यांना आपण परत बोलवतोय, कंपल्सरी त्यांना बॉन्डेड म्हणून या कोविडच्या ड्युटीवरती यायला सांगतोय. तर ह्याच्याबद्दल काही माहिती मिळेल का? आणि एक थर्ड लास्ट क्वेश्चन की जी थर्ड इयरची बॅच आहे आपली रेसिडेंटची, ती आता रिलीव्ह होते किंवा काही रिलीव्ह झाले, तर ह्यांना आपण थांबवणार आहोत का? कारण आपल्याला डॉक्टरची गरज आहे, ही बॅच जर रिलीव्ह झाली तर कितीतरी मोठा पुन्हा शॉर्टेज पडेल, कारण हे ट्रेन डॉक्टर आहेत ऑलरेडी. नाही, तुमचा जो पहिला मुद्दा आहे की मुंबईमध्ये आणि नर्सची गरज ही वाढते,
सन्माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांच्या सूचनेनंतर वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत कार्यरत असणारे 2 रुग्णालय हे कोविड-19 व्हायरसच्या व्यवस्थापनासाठी मुंबई शहर महानगरपालिकेकडे वर्ग करण्याचा निर्णय हा काल परवाच केलेला आहे. त्यामुळं त्यांना ज्या काही आवश्यकता होत्या आणि ज्याचा उल्लेख तुम्ही या ठिकाणी केला तो काही प्रमाणामध्ये यातनं पूर्ण होईल असा मला विश्वास आहे. दुसरं तुम्ही हे जे बॉन्डेड डॉक्टर्सच्या संदर्भामध्ये तो मुद्दा उपस्थित केला, या संदर्भामध्ये सुद्धा शासनामध्ये याच्या संदर्भामध्ये विचार सुरू आहे आणि आवश्यक असल्यास त्या संदर्भामध्ये सुद्धा निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात येईल. तिसरा प्रश्न तुमचा मला लक्षात राहिला नाही, काय नेमका होता तो? थर्ड इयरचे जे स्टुडंट्स आहेत रेसिडेंट, थर्ड इयर रेसिडेंट स्टुडंट, तर तोही त्या संदर्भामध्ये सुद्धा आता या बदलत्या परिस्थितीमध्ये त्यांना जर रुग्णालयामध्ये किंवा महाविद्यालयामध्ये थांबवण्याची आवश्यकता असेल तर तसाही निर्णय आपल्याला घ्यावा लागेल. तसा विचार आवश्यकता असेल तर आम्ही घेऊ. इक्बाल अन्सारी नंतर आलोक देशपांडे आहेत का बघा. इक्बाल अन्सारी. हॅलो. शैलजाजी, मी आपण नंतर परत घेऊया, नंतर थोडा वेळ थांबा. मग आपण पहिलं एक राऊंड होऊ द्या, आपण एक जर वेळ जाईल. सर आहे त्याच क्वेश्चन बद्दलच विचारायचंय सरांना, फक्त 2 मिनिटं. सर तुम्ही म्हणालात मान्य की सेंट जॉर्ज आणि जीसी आपण दिलेला आहे, पण माझा प्रश्न असा होता की बाकी इतर मेडिकल कॉलेजेस मधला स्टाफ आपण इकडे वळवणार आहोत का? कारण सेंट जॉर्ज जीसीचं ऑलरेडी एस्टॅब्लिश एक इन्फ्रास्ट्रक्चर आहे, तिथे त्यांची माणसं लागणारच आहे. पण जे इतर मेडिकल कॉलेजेस मधले जे स्टाफ आहे तो इकडे बाकीच्या इतर मेडिकल कॉलेज नाही, इतर मेडिकल कॉलेज म्हणजे कोणते? डिस्ट्रिक्ट मधले, अदर डिस्ट्रिक्ट मध्ये जिथे लोड नाहीये आता, बाकीच्या डिस्ट्रिक्ट मध्ये जिथे इतर जिल्ह्यांमधले जे मेडिकल कॉलेजेस आहेत तिथे इतका लोड नाहीये जितका मुंबईवर आता आहे, तर तिथले आपण काही स्टाफ किंवा इकडे वळवणार आहोत काय? तसा काही विचार. ठीक आहे. इक्बालजी, नंतर आलोक देशपांडे आहेत का बघा. हो, आलोक देशपांडे आहेत. हेलो सर, दो चीज थी. एक तो ये कि आइसोलेशन वार्ड के बारे में आपने बताया, लेकिन कुछ लोगों में ऐसे डर है कि आइसोलेशन वार्ड में बेसिक फैसिलिटीज भी नहीं दी जा रही है, जिसकी वजह से लोग मतलब सामने आने से डरते हैं या चेक कराने से डरते हैं कि मुझे कोविड है या नहीं है. दूसरा, ऐसे कि अगर कहीं पर फैसिलिटी नहीं है तो कोई ऐसा हेल्पलाइन नंबर आप लोगों ने शुरू किया है जिस पर लोग कंप्लेन कर सके या बता सके कि किसी जगह पर फैसिलिटी नहीं है? नहीं, हेल्पलाइन नंबर है और हेल्पलाइन नंबर ये गांव तक पहुंचाया गया है. शहर में भी गली कूचे तक पहुंचाया गया है. हेल्पलाइन नंबर सभी के पास है और हेल्पलाइन पर लोग फोन करके उनके सवालों के जवाब भी उनको मिल रहे हैं. अब ये जो लोग डरे हुए आप जो कह रहे हैं ये बात सही है, क्योंकि ये कोविड-19 वायरस ये पहली बार दुनिया में इस वायरस ने हाहाकार मचा दिया है और लोगों ने डरना, मुझे लगता है कि मतलब मैं उससे कोई आश्चर्यचकित नहीं हूँ, लेकिन सरकार का है कोई सरकारी अस्पताल में आम आदमी आ सकता है और वहां पर जो इंतजाम है वो अच्छे इंतजाम सरकार ने किए हैं और उन्होंने किसी भी प्रकार का संकोच दिमाग में ना रखते हुए अपनी मदद करने के लिए सरकार की मदद करनी चाहिए, ताकि जल्द से जल्द उनका इलाज हो सके और वो ठीक होकर घर वापस चले. आलोक देशपांडे आणि नंतर अतुल कुलकर्णी. हॅलो. हा बोला. सर, एक प्रश्न असा होता की या संपूर्ण ऊस तोडणी कामगारां म्हणजे तुमच्या डिपार्टमेंटशी संबंधित नाही, पण
ऊसतोडणी कामगारांच्या संदर्भात महाराष्ट्र राज्य सरकारने एक मध्यंतरी जो निर्णय घेतला, ज्यातनं सर्वजण आपापल्या गावी परत जायला लागलेले आहेत. तर या संदर्भात तुम्ही थोडी माहिती देऊ शकता का, की जिल्ह्यातले जे वैद्यकीय संपूर्ण व्यवस्था आहे ती या कामगारांच्या एकूण सुरक्षिततेचा आणि ते ज्या गावात जाणार आहेत त्या गावातल्या सुरक्षिततेबाबत कशा प्रकारे काम करत आहेत, किंवा आपल्याकडे काही रिपोर्ट आलेले आहेत का या संदर्भात? नाही, साधारणतः या ऊसतोड कामगाराच्या संदर्भामध्ये ते जिथं होते त्यांच्या चाचण्या पहिल्यांदा तिथं करण्यात आल्या आणि ही खबरदारी घेतल्यानंतरच की ते सगळे ठीक आहेत, त्यानंतरच त्यांना त्यांच्या मूळ गावी पाठवण्यात आलं आणि अगदी सुरक्षित व्यवस्थेमध्ये आणि प्रवासाच्या ज्या काही आरोग्यविषयक नियमावली आहेत त्याचं तंतोतंत पालन करून त्यांना त्यांच्या मूळ गावी पाठवण्यात आलेलं आहे. त्यामुळं त्यातून काही प्रादुर्भाव वगैरे होण्याची शक्यता असं जर काही तुम्हाला वाटत असेल तर तशी काही शक्यता नाही, कारण हे सगळे ग्रीन झोन मध्ये कार्यरत होते, तिथं काही लागण असण्याचं काही कारण नाही. तरीही दक्षता म्हणून त्यांना हलवण्या अगोदर त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या, म्हणजे तपासण्या, चाचण्या नव्हे, चाचण्याचा वेगळा अर्थ होतो, म्हणजे काही लक्षणं आहेत का नाही, एखाद्यामध्ये काही लक्षण असेल तर त्याला तपासणीसाठी आणि चाचणीसाठी पाठवण्यात आलं. पण अशी कुठलीही तक्रार ऊसतोड कामगारांच्या संदर्भातली किंवा रुग्ण त्याच्यातनं कुठं आढळलाय अशी काही म्हणजे तक्रार किंवा अशी नोंद कुठेही झालेली नाही. त्यामुळं त्यांना जे काही हलवण्यात आलं त्यामुळं काही कुठे कोविड-19 व्हायरस संदर्भामध्ये जो काही लढा सुरू आहे तिथं कुठं काही अडचण आली असं मला वाटत नाही. अतुलजी, नंतर दिनेश मौर्य. अमितजी, आता हे ठीक आहे, कोरोनाचं होईल ते सरकार त्याच्या म्हणजे बाहेर पडेल, कोरोना निघून जाईल. मूळ मुद्दा असा आहे की आपल्याकडे वर्षाला 12 कोटी रुग्णांना आपण मेडिकल एज्युकेशन आणि पब्लिक हेल्थ हे 2 डिपार्टमेंट मिळून 12 कोटी 11.5 कोटी लोक वर्षाला तपासतो. म्हणजे पर डे अंदाजे 4-4.5 लाख, म्हणजे 1% लोक आपण तपासतो, ज्याच्यावर 10,000 कोटी रुपये खर्च होतात. तुमचे 18 मेडिकल कॉलेजेस गव्हर्नमेंटचे आहेत, ज्याचं बजेट वर्षाचं, या वर्षीचं तुमचं बजेट 3,750 कोटी आहे. त्याच्यातलं 70 ते 80% रक्कम ही तुमच्या 22-23 हजार कर्मचाऱ्यांच्या पगारात जाते. 2,000 कोटी रुपये काहीतरी नॉमिनल तुम्हाला खर्च करायला मिळतात 18 मेडिकल कॉलेजला. अनेक मेडिकल कॉलेजला इक्विपमेंट नाहीये, तज्ञ डॉक्टर नाहीयेत. तीच अवस्था पब्लिक हेल्थची आहे. 4% जिथे मिनिमम खर्च केला पाहिजे असं म्हणलं जातं, तिथे फक्त 0.8 आणि 9% खर्च झालेला आहे. तर जोपर्यंत तुम्ही पब्लिक हेल्थ आणि मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंटला पुरेसं बजेट देणार नाही तोपर्यंत तुम्ही ह्या विभागांनी चांगलं काम करावं अशी अपेक्षा तरी कशी करणार? नाही, तुमचा मुद्दा खरा आहे की म्हणजे ही जे काही आकडेवारी तुम्ही आता मला सांगितली की योग्य आणि किंवा अचूक आकडेवारी तुम्ही सादर केलेली आहे. पण आता साधारणतः हे जे काही आपदा जगावर ओढावली आणि आपणही त्यातनं चाललो, यातून आता आपल्याला म्हणजे खूप या आपदानं शिकवलंय असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि हेल्थ आणि मेडिकल एज्युकेशन महाराष्ट्र शासनाची येणाऱ्या काळामध्ये हॅज टू बी टॉप मोस्ट प्रायोरिटी, वेदर इट इज महाराष्ट्र और इंडिया, महाराष्ट्र किंवा भारत, हे क्षेत्र जे आहे हॅज टू बी टॉप मोस्ट प्रायोरिटी. आणि त्याला जेवढा निधी लागेल तेवढा निधी आता सरकारने त्यांच्या अर्थसंकल्पामध्ये याच्या तरतुदी केल्या पाहिजे. कारण म्हणजे सामान्य माणसाचा किंवा माणसांचा जीव हा शाबूत राखण्यासाठी ज्या काही व्यवस्था आपल्याला विकसित कराव्या लागतील त्याला आता काही पळवाटा नाही असं माझं स्वतःचं मत आहे. आणि मला खात्री आहे की महाराष्ट्र शासन सुद्धा या बाबतीमध्ये गांभीर्याने विचार करत आहे. आणि आता जर तुम्ही पाहिलं तर आपले उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारजी आणि तर कोविड-19 व्हायरस या संदर्भामध्ये साधारणतः
जो काही निधी लागणार आहे त्यांनी त्याला कुठलीच म्हणजे विना अट तो निधी उपलब्ध करून देण्याचं त्यांनी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं आणि इतर जे आरोग्य विषयक बाबी आहेत त्यांना निधी तो ते कमी पडू देणार नाही. त्यामुळे महाराष्ट्र शासन सुद्धा गांभीर्यानं त्यांचा साधारणतः जो काही या आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण या विभागासंदर्भामध्ये नव्यानं विचार करण्यास त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि तो करावा लागेल, कारण याशिवाय काही पर्याय आहे असं मला स्वतःला वाटत नाही. आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून सुद्धा मी आक्रमक भूमिका येणाऱ्या काळामध्ये घेईन की या क्षेत्रामध्ये जी वित्तीय तरतूद जेवढी आवश्यक आहे तेवढी ही केलीच पाहिजे. दिनेश मौर्य आणि नंतर बिश्वास. दिनेश जी अनम्यूट करा स्वतःला. अमित जी, मंत्रिमंडळ बैठकीत आपण याविषयी आग्रही राहणार आहात का? आग्रही आणि आक्रमक. दिनेश जी बोला. अनम्यूट करा दिनेश जी. मी केलं होतं त्यांना पण ते स्वतः म्यूट केलं. अमित जी आवाज आ रही है आपको मेरी? तो मैं अपना सवाल जी मेरा सवाल ये कि जैसे कोरोना की समस्या शुरू उसके बाद से कई सारे सेक्टर्स परेशान है. एक डायलिसिस के मरीज, किडनी के मरीज या फिर जो कैंसर के मरीज है उनकी काफी ज्यादा समस्या हो रही है. कई सारे प्राइवेट क्लिनिक्स बंद हो जाने की वजह से डायलिसिस करने वालों को जगह जगह भटकना पड़ रहा है और कोविड टेस्ट भी मैंडेटरी है. तो पहले से ही लॉकडाउन की वजह से लोगों की आर्थिक तंगी है, पैसे उनके पास ज्यादा नहीं और या हर हफ्ते उन्हें काफी 5 से 10 हजार खर्च करने पड़े डायलिसिस के लिए, फिर भी उनके डायलिसिस हो नहीं पा रहा है. एक दूसरा, सरकार की कई बार विनती के बावजूद भी कई सारे जो प्राइवेट क्लिनिक्स है, खासतौर पे जो डायलिसिस या अन्य अस्पताल है, वो खोल नहीं रहे हैं. तो ऐसे में मरीजों को दर दर भटकना पड़ रहा है. कल सीएम ने भी रिक्वेस्ट किया था, फिर भी हालात बदले नहीं है. तो क्या सरकार कोशिश करेगी, अगर अब भी प्राइवेट क्लिनिक्स वाले सपोर्ट नहीं करते इस महामारी में, तो क्या उस पर सरकार कोई एक्शन लेगी? एक दूसरा, डायलिसिस के मरीज चाहते हैं कि जब तक लॉकडाउन चल रहा है तब तक कम से कम उनका जो डायलिसिस का शुल्क है वो माफ कर दिया जाए. इसको लेकर सरकार का कोई विचार है क्या? नहीं, ये दोनों बातें आपकी महत्वपूर्ण है. जैसे अस्पताल और क्लिनिक कई जगह खोल नहीं रहे हैं, आपने ये बात कही, इसमें सच्चाई है. और अब सरकार ने अपील की है डॉक्टर्स को और अस्पताल के जो मालिक हैं उनसे हमने अपील की है कि ये जल्द से जल्द ये व्यवस्थाएं वो शुरू करें. और अगर वो शुरू ना करते हैं तो सरकार को फिर कार्रवाई करने के अलावा दूसरा कोई रास्ता सरकार के सामने नहीं बचता. तो इस पर हम जरूर गौर करेंगे और ये जो दिक्कतें आम आदमी को आ रही हैं वो दिक्कतें जल्द से जल्द कम कैसे हो, इस पर हम और गौर करके इसका हल निकालेंगे. तो दूसरी बात जो आपने कही कि डायलिसिस की जो फी है, जो खर्च है, वो सरकार उठाएगी क्या? मुझे ऐसा लगता है कि इस पर सरकार में सरकार के प्रमुख जो हैं उद्धव ठाकरे जी, उनसे हमें चर्चा करनी पड़ेगी. हम चर्चा करेंगे और सरकार की क्या राय भूमिका है आपके सामने रखेंगे. शेवटचे 2 प्रश्न घेऊया आपण आता. पार्थ आणि निखिल देशमुख. Sir, you have been talking about the government's plea to the general practitioners to start their clinics. Now, one of the frontline general practitioners are the ones who hold degrees in Ayurvedic medicines or homeopathic medicines, and their organizations have been asking for PPE kits. You mentioned that the PPE kits are enough in number for the doctors who are in the COVID ward zone, but these are the guys who are first seeing the patients. So would the government consider their plea? And secondly, you are also talking about taking action. So what is the breathing space you are giving to these people to restart their clinics and their OPDs? I mean, one has to understand that, not all private hospitals and clinics, need PPEs.
we have designated COVID hospitals, COVID clinics, COVID centers, and you're right that there is now awareness and people want personal protective equipment. Government will do its best to make it available in the market, where manufacturers make it available to the doctors and hospitals that they require. But that is not a reason enough to not open the clinic or the hospital. I think there are these SOPs that everybody has to follow. So I think they must follow that, and must, with precaution, they can start their clinics and hospitals. I mean, in any way, government is going door to door in the cities and in the districts and in the villages where if there is any symptomatic COVID-19 patient, if there is any symptomatic COVID-19 patient, he immediately is taken to a COVID clinic or a COVID center or a COVID hospital. So he is not taken to a private hospital which is not designated for COVID-19. So this also is something that we must understand. And for example, if there's a orthopedician or if there's an ophthalmologist, I mean, these clinics must remain open. I mean, that is something that the doctors in the larger public interest must take a call and start operations. Like for example, a maternity home. If somebody is not opening a maternity home, then there is a problem, because if you are in a green zone, if you are not in a hotspot, and if COVID virus is not in that city or in that district, then what is the reason for you not to start the hospital or a clinic? And I can understand these complaints coming from Mumbai and Pune, but it's difficult to understand for these complaints to come from say Latur or Usmanabad or Parbhani or Hingoli, or where there are no cases really. You're not in the orange or a red zone. That's what I'm saying. So there are Nikhil, just one thing. So there are already just one thing. We have been there since last 1.5 hours. Please give some other people to time. अमित जी, निखिल जी बोला. अमित जी, माझा प्रश्न असा आहे की मगाशी आपण किट संदर्भात बोलताना म्हणाल होतात की त्यात जर का फॉल्टी असतील तर आम्ही ते केंद्राकडे त्याची माहिती देऊ. मुळात अगदी पर्सेंटेज ऑफ एरर जरी सोडला तरी असे किती फॉल्टी किट्स आपल्याकडे आले होते. आणि दुसरं, लोणावळ्यापाशी आपली मायलॅब्स ही जी पुण्यातलीच कंपनी आहे, त्यांनी मोठ्या प्रमाणात स्वस्तात किट्स बनवण्याचं आधी घोषित केलं होतं. तर आता त्याचा स्टेटस काय, ते काही प्रमाणात आपल्याला किट्स पुरवत आहेत का? किट्स या संदर्भामध्ये तुम्ही म्हणालात की एररचं प्रमाण सोडलं तर फॉल्टी किट्स आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आले होते का? तर साधारणतः म्हणजे मी असं म्हणेन की तो आकडा किती आहे हे आपल्यापर्यंत कळवण्याची मी व्यवस्था करेन, कारण चुकीचा आकडा माझ्या तोंडून आपल्याकडे येऊ नये. पण मगाशी मी बोलताना असं की जसं गुजरातमध्ये दखल घ्यावी लागली, एवढ्या संख्येनं पॉलिटिक्स तिथं निदर्शनास आले, तसे दखल घेण्या इतके महाराष्ट्रामध्ये फॉल्टी किट्स नसावेत अशी साधारणतः माझी धारणा आहे. पण खरा आकडा काय आहे हे मी आपल्यापर्यंत कळवण्याची व्यवस्था करतो. माय लॅब्सच्या संदर्भामध्ये आपण सगळेच म्हणजे माय लॅब्सनी हे संशोधन केलं आणि आता महाराष्ट्रामध्ये किट्स आपल्याला उपलब्ध होणार ही एक अतिशय सकारात्मक बातमी ही आपल्यापर्यंत काही आठवड्यापूर्वी आली. आणि वैद्यकीय शिक्षण विभागाने DMER ने सुद्धा त्यांना ऑर्डर्स दिलेल्या आहेत, कारण ती महाराष्ट्रामधली कंपनी आहे, लोणावळ्यामध्ये त्यांची आस्थापना आहे आणि लगेच महाराष्ट्रभर आपल्या तेवढ्या किट्स होती. या साधारणतः कल्पनेने आपण त्यांना ऑर्डर, पण मला असं वाटतं की
त्यांच्या ज्या उत्पादनामध्ये अजून काही बाबी, मला वाटतं काही मशीन किंवा काही यंत्र हे त्यांचे यायचे होते. मी त्यांच्या संपर्कात आहे आणि काही दिवसामध्ये ते असं म्हणतात की मला असं वाटतं काही दिवसामध्ये त्यांचं उत्पादन होईल आणि चांगल्या संख्येनं सॉरी सर, किती दिवसात? त्यांनी मला ऐकू नाही आलं. किती दिवसात परत एकदा सांगू शकाल प्लीज? आज आपली आय थिंक दे विल बी रेडी बाय 1st of May टू रोल आउट दॅट. त्यांची त्या परवानगी मिळाली, त्यांनी काही बाजारात आणलेही, पण नंतर मला वाटतं त्यांच्या जी काही आस्थापना आहे तिथं काही अजून त्यांना प्रक्रिया पूर्ण करायच्या होत्या. तर 1 मे पासून मला वाटतं की ते रोल आउट होईल आणि आपल्याला हव्या तेवढ्या संख्येनं ते किट्स उपलब्ध करून देतील अशी माहिती त्यांनी मला दिलेली आहे. शेवटचा प्रश्न सुनील काळे, शेवटी लास्टचा प्रश्न आता. अमितजी, माझा एक प्रश्न आहे की वाधवान कुटुंबियांना ज्या पद्धतीनं लॉकडाऊन मध्ये महाबळेश्वरला जाता आलं, तर त्याचा जो अहवाल आलाय त्यामध्ये म्हटलं की मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांना परवानगी देण्यात आली. तर यावरती तुम्हाला वाटतं कशा पद्धतीने मानवतेच्या दृष्टिकोनातून जर कुटुंबियांना परवानगी दिली जात असेल, इतर जे वेगवेगळे राज्यातले नागरिक आहेत? आवाज तुटतोय तुमचा. अमितजी, येतोय आवाज माझा? थोडासा डिस्टर्बन्स आहे, पण बोला तुम्ही, ऐकतोय मी. वाधवान कुटुंबीय जे आहेत त्या वाधवान कुटुंबियांना ज्या पद्धतीनं महाबळेश्वरला जाण्यासाठी परवानगी देण्यात आली, मानवतेच्या दृष्टिकोनातून ही परवानगी दिली असं सरकारचं म्हणणं आहे. तर त्याच पद्धतीने इतर नागरिकांना ही परवानगी मिळू शकते का? आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट की ICMR जे आहे, आपल्याकडे जवळपास 40 पेक्षा जास्त आता टेस्ट लॅब आहेत, तर त्या पर्याप्त आहेत का? आणि अधिक लॅब वाढवण्याची संख्या वाढवण्यासाठी परवानगी काही मिळण्याची शक्यता आहे का ICMR कडून? ह्याच्यामध्ये एकच सेकंद सुनील काळेजी, आपला जो प्रश्न आहे तुम्ही त्या प्रश्नामध्ये असं म्हटलंय की सरकारचं असं म्हणणं आहे, हे अत्यंत चुकीचं आहे. पहिली गोष्ट अशी की त्या जे अधिकारी आहेत त्यांची चौकशी लागली, त्यांनी तसा जबाब दिलेला आहे की त्यांना असं वाटलं की मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांनी द्यावं. त्यामुळे हा सरकारचा उद्देश नाही. आपण बोला. होय, आता सचिन सावंतजीने सांगितलं ते माझंही तेच मत आहे की जे पोलीस अधिकारी आहेत त्या चौकशी जेव्हा त्याची झाली तेव्हा त्यांनी त्यांचं ते मत नोंदवलेलं आहे की मी माणुसकीच्या दृष्टिकोनातून त्यांना परवानगी दिली. सरकार त्याच्याशी सहमत नाही हे पहिल्या दिवसापासूनच सरकारने आपलं मत व्यक्त केलेलं आहे आणि त्यावर पुन्हा आता सरकार कारवाई करेल ती, त्यामुळं तो काही मुद्दा नाही. आणि एखाद्याला समजा लॉकडाऊन मध्ये प्रवास करण्याची परवानगी हवी असेल, नियम दिलेले आणि अंतर्गत वरिष्ठ अधिकारी त्या प्रकारचा की याला प्रवास करून करायची परवानगी आपण दिली पाहिजे, तेव्हा परवानगी देत असतात. त्यामुळे तिथं कुठलाच हस्तक्षेप महाराष्ट्र सरकारनं हा ठेवलेला नाही, पहिल्यांदा मला आपल्याला सांगितलं पाहिजे. आणि दुसरं, टेस्ट आणि लॅब्स या संदर्भामध्ये जे आपण म्हणालात, महाराष्ट्रामध्ये 4 लॅब होत्या, आता त्याच्या 40 आपण केल्या आणि दिवसाची क्षमता ही साधारणतः 7,000 चाचण्यांची आहे. 8 दिवसाची 56,000, 15 दिवसाची 1,10,000 आणि 30 दिवसाची 2,10,000 एवढ्या चाचण्या आपण आता महाराष्ट्रात करू शकतो. आणि ह्या क्षमतेमध्ये वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून आपले प्रयत्न सुरू आहेत. मला फक्त यामध्ये टेस्ट किट्स जे आहेत हे पुरवठा करण्याचे अधिकार केंद्राचे, राज्याचे अधिकार हे नाही. टेस्ट किट्स हे आपण समजून घ्या. आम्ही ही मागणी नोंदवत असतो. टेस्ट किट्स हे कोणी
उत्पादन त्याचं करायचंय आणि पुरवठा कोणी करायचा आहे वगैरे वगैरे केंद्र सरकार ठरवत असतं, ICMR ठरवत असतं. मायलॅबला सुद्धा जी परवानगी देण्यात आली ती पहिल्यांदा केंद्राने द्यावी लागते, ICMRने द्यावी लागते आणि ही प्रक्रिया आहे. म्हणजे हे काही मी काही केंद्राकडे बोट दाखवतोय असं नव्हे, प्रक्रिया आहे. त्यामुळं मला आपल्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे की चाचण्या आपण वाढवतोय, लॅब्स आपण वाढवतोय, चाचण्या आपण अधिक करतोय. त्यामुळं टेस्ट किट सुद्धा त्या संख्येनं उपलब्ध झाले पाहिजेत प्रत्येक राज्याला. मग भारतामध्ये जेवढे राज्य आहेत त्या सगळ्या राज्यांना त्यांच्या क्षमतेनुसार पूरक किंबहुना आवश्यकतेपेक्षा अधिक हा टेस्ट किटचा साठा केंद्रानं पुरवण्याच्या व्यवस्था केल्या पाहिजेत असं मला स्वतःला वाटतं. एक भैया एक प्रश्न आला होता त्याच्यामध्ये की इतर राज्यांना ICMR लवकर परवानगी देते आणि आपल्याला देत नाही असं आपल्याला वाटतं का? आणि दुसरी गोष्ट अशी की आपली मागणी किती टेस्ट किट्सची आहे आणि आतापर्यंत किती पुरवण्यात आली, याच्याबद्दल काही आपल्याकडे सांगता येण्यासारखं आहे का? हो, यामध्ये महाराष्ट्राला ज्या काही परवानग्या आवश्यक होत्या ह्या केंद्र सरकारच्या ICMRच्या सारख्या आपण संपर्कात राहून पाठपुरावा करून त्यांच्या ज्या सगळ्या करून आपण त्यामुळं महाराष्ट्र लॅब भारतामध्ये अग्रेसर आणि सर्वाधिक आहे. त्यामुळं त्याच्यामध्ये केंद्राच्या काही अटी शर्ती आहेत, त्या काही प्रमाणामध्ये जाचकही असतील, पण त्या मला असं वाटतं की या वैद्यकीय आणि आरोग्य विषयक असल्यामुळं त्याच्यामध्ये कसलीही तडजोड आपणही केली नाही आणि ती कोणीही करू नये. त्यामुळे त्याच्यामध्ये काही टाळाटाळ झाली असं मी मानत नाही. पण मागे आम्हाला असा अनुभव आला की जिथं साधारणतः टेस्ट रिपोर्ट यायला जो काही विलंब होत होता, कारण काही ठिकाणी टेस्ट किट्स हे हवे तेवढे उपलब्ध नव्हते. त्यामुळे तो जो काही ताण व्यवस्थेवर आला आणि अनेक पत्रकारांना सुद्धा त्याची माहिती असेल आणि ती काही लपवण्याचं काही कारण नाही. आणि म्हणून आमचाही जोर यावरच आहे की टेस्ट किट्स या वेळेत राज्यांना पुरवल्या पाहिजेत. त्या काही मधल्या काळामध्ये थोडीशी त्याची चंचल होती आणि त्यामुळं तो दिरंगाई ज्याला आपण म्हणतो रिपोर्ट येत नव्हते आणि मग जसं सागर कुलकर्णींनी सांगितलं 3 दिवस ते रिपोर्ट आले नाहीत. तर ते 3 दिवस रिपोर्ट आले नाहीत याचं कारणच आहे की ते टेस्ट किट तिथं उपलब्ध संख्येनं नसल्यामुळं ती दिरंगाई झाली. त्यामुळेच टेस्ट किट्स ही जेवढ्या संख्येनं किंवा थोडीशी आगाव अशी ही सरकारांनी भारत सरकारनं राज्य सरकारांना उपलब्ध करून दिली पाहिजे. सर आपण आता संपूया, आपण किती आपले काही प्रश्न संपणार नाहीत. तर आपल्याला परत बोलायचंय. अमित भैया परत येतील आणि आपण त्यांना म्हणजे प्रदेश काँग्रेसतर्फे विनंती करू की वेळोवेळी या माध्यमाचा आपल्याला उपयोग करून जनतेचं त्या ठिकाणी प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. शासन काय त्या ठिकाणी करतंय, काय पावलं उचलतंय आणि आपल्या विभागामार्फत कशा तऱ्हेनं काम होतंय आणि लोकांना आश्वस्त करण्यासाठी हे निश्चितपणे वेळोवेळी आपण ह्याचा उपयोग करू. मी सर्व पत्रकारांना धन्यवाद देतो आणि प्रदेश काँग्रेसतर्फे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री अमित देशमुखजींना देखील मी धन्यवाद देतो की त्यांनी वेळ दिला. जवळपास 1.5 तास ही पत्रकार परिषद चालली. आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू. आभारी आहे.